भक्तांनो, असेच देवाधर्माचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुवे नमः. सप्तश्लोकी दुर्गा. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा. शिव म्हणे अंबेसी, या भयंकर कलियुगासी तू एक त्वरित पावसी. कलोचंडी विनायको, म्हणून या सर्व कार्य विधायक. उपाय सांगे त्वरित, जेने भक्त मनोरथ पूर्ण होती निश्चये. देवी म्हणे सांगते ऐका, कलियुगात साधन देखा. जगदंबा स्तुती प्रकाशका, केली असे भूमंडळी. त्याचे करिता पाठ, पूर्ण होती मनोरथ. हे सर्वोत्कृष्ट साधन असत, सप्तशती म्हणून या. ओम सप्तश्लोकी श्रोतासी, नारायण म्हणा ऋषी. अनुष्टपू छंदासी, त्रिविध देवता जाणाव्या. पंडित आणि महाज्ञानी, ऐसा जना पाहोनी. ठेवी विविध प्रकारे मोहोनी, देवी महामायाती. सर्व बाधा निवारी, शत्रुत्वाचा विनाश करी. त्रैलोक्यवासी ईश्वरी, वरदेई आम्हा ते. बोला दुर्गा माता की जय. अथ श्री देव्या कवचम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमः चंडिकाय. या चंडिका कवचाते ब्रह्मा ऋषी म्हणावाचे. मातृका बीज दिगबंध तत्वाते, चामुंडा देवी असे देखा. श्री सप्तशती पाठापूर्वी कवच पठन करावे आधी. श्री जगदंबा पित्यार्थी, जपे विना योगा म्हणावे. ओम मार्कंडेय म्हणे पितामह, या लोकी जे परमगृह. सर्व रक्षा कर श्रोत, ते सांगावे मजलागी. ऐकोनिया ऋषी वचन, म्हणे ब्रह्मदेव आपण. देवी कवच महापुण्य, सांगेन ऐका मुनिवर्या. प्रथमम शैलपुत्रीच, द्वितम ब्रह्मचारिणी. तृतीयम चंद्र घंटेती, कृष्मांडेती चतुर्थकम. पंचमम स्कंदमातेती, षष्ठ कात्यायनीतीच. सप्तमम कालरात्रीती, महागौरीती चाष्टमम. नवमम सिद्धिदात्रीच, नवदुर्गा प्रकीर्तीर्था. ब्रह्मदेव सांगता झाला पहा सर्वासी. शरणागतासी सर्वत्र, दुर्गा देवीचा अभयकर. रक्षितसे निरंतर, महाभयापासोनिया. अग्नित पडता भक्त, रणांगणी युद्धात. अथवा महाआपत्तीत, दुर्गा रक्षित सर्वदा. त्यासी नसे अशुभ काही, दुर्गा ज्याची धरे बाही. शोक दुःख भय त्यास नाही, सर्वत्र विजयी सर्वदा. जे भक्तीनी स्मरण करीती, त्यासी तात्काळ देई प्रचिती. आयुरारोग्य आयुष्य संपत्ती, देवी त्यासी देतसे. शवासनी चामुंडा, वाराही महिषासना. ऐंद्री गजवाहना, ऐसी वाहने अंबेची. वैष्णवी गरुडासनी, माहेश्वरी वृषभावाहिनी. कौमारी मयुरासनी, ऐसी वाहने अंबेची. हरिप्रिया महालक्ष्मी, पद्मासनात बसोनी राही. पद्महस्त धरोणी देई, संपदा आपुल्या भक्तासी. श्वेतरूप धरा देवी, वृषभवाहन ईश्वरी. हंसवाहिनी ब्राह्मी, ऐशा मातृदेवता. ऐसी रूपे अनेक, धरोणी जग रक्षित. भक्ता ते प्रतिपाळित, दुर्गा देवी सर्वदा. अलंकार आभूषणे, तेज सौंदर्याचे लेणे. देवदेवता एकपणे, दुर्गा स्वरूपी जाहल्या. ऐसी दुर्गा प्रकटली, अनेक रूपे घेती जाहली. रथावरी आरूढली, दैत्य संहार करावया. शंख चक्र गदा शक्ती, परशुपाश अंकुश करी. धरोणी सिद्ध जाहली, दैत्य संहार करावया. करावया दैत्याचे हनन, शत्रे धरी हाती दारुण. देवतांचे करी रक्षण, अभय देई भक्तासी. ऐशा जगतजननीचे, स्तवन करावे मनोवाचे. मानव देव समूहाचे, रक्षण जिने केले सदा. ओम नमस्ते तू महारौद्रे, महाघोर पराक्रमे. महाबले महोत्साहे, भय विनाशिनी दुर्गे तू. दुर्गे करी मम रक्षण, शत्रुसी भय दारुण. तुझकडे पाहे कोण, तुझ नमस्कार आमुचा. पूर्व दिशेकडे इंद्री, आग्नेय दिशेकडे अग्निमयी. दक्षिणेकडून वाराही, रक्षी माते सर्वदा. हाती खंड घेऊनी, रक्षी नैऋत्य दिशेकडून. पश्चिमेकडून वारुणी, वायव्यी रक्षी दुर्गे तू. उत्तर दिशेशी कौमारी, ऐशान्य शूलधारिणी. उध्व ब्रह्माणी रक्ष, अधो वैष्णवी पाही तू. दाही दिशाकडून, रक्षी देवी कृपा करुण. आणि मजला सोडून, दुर्गे करी तू राहू नको. जया देवी तू पुढून रक्षी, विजया देवी तू पाठ रक्षी.
वामन बाजूने अजिता रक्षी, रक्षी दक्षिणे अपराजिता, शिकेसी रक्षी उद्योतिनी, उमा राही मम मस्तकी, मालाधरी लल्लाट रक्षी, भुवया यशास्विनी राखी तू, त्रिनेत्रधारिणी दुर्गे, कुटस्थ राखावे माझे, यमघटन नाचिकेते, रक्षावे सदा देवी तू, कर्णद्वारवासिनी, नेत्र पाहे शंकिनी, कालिका कपाळ पाही, शांकरी कर्ण मुलाते, सुगंधा नासिका रक्षी, उत्तरोष्ट चर्चिका देवी, अधरोष्टाते अमृता पाही, जीवाग्री सरस्वती राहे तू, कंठ आणि दात, चंडिका कौमारी रक्षत, चित्रघंटा राही गळ्यात, टाळू महामाये रक्षी तू, हनुवटित राहो कामाक्षी, सर्व मंगला वाचा रक्षी, भद्रकाली मान रक्षी, धनुर्धरी रक्षी पाठ तू, कंठा बाहेर भागासी, नीलग्रीवा तू त्यासी, नलिकांची नलकुबरी, देवी तू ते रक्षावे, खंडगिनी देवी खाद्यांते, वज्रधारिणी बाहुते, दंडिनी रक्षी हाताते, अंबिका अंगुली रक्षी तू, नखांसी रक्षी शूलेश्वरी, जठराते रक्षी कुलेश्वरी, स्तनाते रक्षी महादेवी, मनासी शोकनाशिनी तू, ललिता रक्षी हृदयास, शूलधारिणी उदरास, नाभिसी कामिनी रक्ष, गुह्यासी गुहेश्वरी तू, भगवती राखी कटीसी, पूतना कामिका शिक्षणासी, गुदरक्षी महिषावाहिनी, गुडगे विद्यवासिनी तू, महाबला पोटऱ्या राखी, तेजसी राखी पायासी, नारसिंही दोन्ही घोटासी, पादोंगुली श्रीदेवी तू, दंष्ट्राक्राली नखासी, उद्वक्रेशी पाही केशांसी, कोबिरी रक्षी रोम छिद्रांसी, त्वचेसी वागेश्वरी तू, रक्तमंजा मास अस्तीसी, पार्वती तू ते रक्षी, काल रात्री पाही आतड्यासी, मुकडेश्वरी रक्षी पित्ताते, पद्मावती षडचक्राते, चुडामणी पाही कपाते, ज्वालामुखी पाही नखाते, रक्षी अभेद्या सर्व साध्यांसी, ब्रह्माणी देवी शुक्र राखी, छत्रेश्वरी छाया राखी, अहंकार मन बुद्धी राखी, धर्मधारिणी देवी तू, प्राण अपान व्यान उदान, आणि पाचवा तो समान, या वायू ते रक्षावे जाण, वज्रहस्ता देविनी, शब्द स्पर्श रूप रसगंध, याते योगिनी रक्षित, सत्व रज तम गुणास, रक्षित नारायणी देवी तू, मम आयुष्याचे रक्षण, वाराही करे स्वये आपण, धर्म कार्याचे संरक्षण, वैष्णवी त्वा करावे, यश कीर्ती लक्ष्मी धन विद्या, चक्रिणी रक्षी सर्वथा, इंद्राणी सर्व गात्राते, चंडिके स्वभाव रक्षितू, भक्ती रक्षे महालक्ष्मी, शक्ती रक्षी भैरवी, सन्मार्ग सुपता देवी, दावी माते सर्वदा, क्षेम करी देवी मार्गात, महालक्ष्मी राज दरबारात, विजया देवी राखोत, सदा सर्वदा मज लागी, कवचात नाही वर्णने, जयंतीने रक्षावी ती स्थाने, पापनाश करोणी, सन्मार्ग न्यावे सर्वांसी, ज्यासी वाटे शुभ व्हावे, त्याने कवचावृत्त व्हावे, एकही पाऊल न टाकावे, कवचाविन सर्वथा, ऐसे करिता देख, सर्वत्र विजय होत, मणी धरिले सिद्ध होत, सदभक्तांचे सर्वदा, परम ऐश्वर्य होई प्राप्त, निर्भय सदैव राहत, संग्रामी अपराजित, त्रिलोकी पूज्य होतसे, हे दुर्गेचे कवच, देवांनाही दुर्लभ असत, त्रिकाल वाचिता नित्य, दैवी कला प्राप्त होतसे, त्रिलोकी विजय होत, शतवर्ष आयु भोगत, अपमृत्यू न होत, पुण्यवान त्या पुरुषाचा, सर्व व्याधी नष्ट होती, विष सर्वही निवारिती, करणे मंत्र तंत्र पळिती, पठने नित्य कवचाच्या, भूचर जलचर खेचर, अंतरिक्ष डाकिनी घोर, पळोनी जाती सत्वर, पठन मात्रे कवचाच्या, ग्रह भूत पिछाच, गंधर्व राक्षस यक्ष, यासी करो शके नष्ट, पठने मात्र कवचाच्या, वेताळ कृष्णांड भैरव, ब्रह्म राक्षस महाघोर, सोडून देती शरीर, पठन मात्रे कवचाच्या, कवच हृदयी धरिले, दुर्गेने त्यासी रक्षिले, ऐसे महात्म्य आगळे, कवचा माझी असे हो, वंदन करी नृपती, यशवर्धन कीर्ती, कवच जप सप्तशती, ऐसे महात्म्य दुर्गेचे, यावत्र चंद्रो दिवाकर, पृथ्वी नक्षत्र ग्रह थोर, कीर्ती राहे तोवर, ऐसा महिमा दुर्गेचा, पुत्र पौत्र सुखे नादती, देहांती परमगती, शिवसांधी ध्याची प्राप्ती, दुर्गा देई भक्तासी, बोला दुर्गा माता की जय. अर्गला श्रोत. ओम अर्गला श्रोताते, विष्णु ऋषी अनुष्टप छंद म्हणावाचे, महालक्ष्मी देवता पित्यर्थे, जपे विनुयोगा म्हणावे. ओम जयंती मंगला काली, भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री, स्वाहा स्वदा नमोस्तुते. चामुंडा तुझा जय जयकार, मानवाचे दुःख करी दूर, स्मरता धावसी तत्पर, काल रात्री तुझ नमो. मधुकेट्य भाचा संहार, ब्रह्मदेवा देसी वर,
रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे महिषासुराचा नाश भक्ता देसी वर हर्ष रूप जय यश देई शत्रु मारी आमुचे रक्तबीज मारिला तूने चंडमुंड विनाशिनी रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे शुंभ आणि निशुंभाला धुमाक्ष तोही तू वदिला रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे तव चरण युगुलांचे वंदन करीती सौभाग्या कारण रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे अचिंत्य रूपचरिते सर्व शत्रु विनाशिनी रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे जे तुझे भक्तीने स्तवन करीत पापापासून दूर राहत रूप जय यश देही शत्रु मारी आमचे चंडिके पूर्वी भक्तांनी स्तविले व्याधिनाशिनी रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे चंडिके जे कोणी भक्त तुझी आराधना करीत रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे दे सौभाग्य आरोग्य देई माते परम सुख रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे जे माझा द्वेष करीती त्यासी तू न ठेवी क्षिती रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे देवी माझे कल्याण करी संपत्ती प्रदान रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे देवता आणि दैत्य तुझे चरणी नतमस्तक रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे विद्यावंत करी यशवंत करी लक्ष्मी भक्ता तू देही रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे दैत्य दर्प दूर केले प्रचंड पराक्रम केले रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे ब्रह्मदेव स्तवन करी ऐशी तू परमेश्वरी रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे विष्णू तुझे चिंतन सदा करी तव स्तवन रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे महादेव हिमनग जामात परमेश्वरी तू ते स्तवित रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे स्वर्गलोकीचा इंद्र परमेश्वरी तुझ स्तवन करीत रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे प्रचंड दैत्यांचे चूर्ण केले भूमीसी पावन रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे भक्ता ते आनंद देत वर आणि मोक्ष देत रूप जय यश देही शत्रु मारी आमुचे देई पत्नी सुंदर भवसागर करी पार उत्तम कुल साचार आचरे मोक्ष मार्गाते या श्रोताचे करिता पठन सप्तशत शक्ती संपन्न भक्ता प्राप्त होन विजय होई सर्वदा स्वस्ती अर्गला श्रोत श्री अर्गला श्रोत ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा आदि अंतरहिती देवी परात्पर परमेश्वरी भक्ती दे ज्ञान दे शांती दे करुणेश्वरी देवी पूर्वी प्रकोटोन अपार उद्धरिले जन भक्ती दे ज्ञान दे शांती दे करुणेश्वरी जागृती स्वप्न सुषुप्तीत राही सदैव ध्यानात भक्ती दे ज्ञान दे शांती दे करुणेश्वरी दुर्गे दुर्गाती शमणी म्हणून या प्रार्थिती ऋषी मुनी भक्ती दे ज्ञान दे शांती दे करुणेश्वरी देवता वंदिती चरण ऐसे तुझे महिमान भक्ती दे ज्ञान दे शांती दे करुणेश्वरी विष्णुले स्तवले तुझसी सनत कुमार स्तवी तुझसी भक्ती दे ज्ञान दे शांती दे करुणेश्वरी सर्व ईश्वरांची ईश्वरी ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी भक्ती दे ज्ञान दे शांती दे करुणेश्वरी दत्तावधूचे अंतरी व्यापोणी राहे सर्वेश्वरी भक्ती दे ज्ञान दे शांती दे करुणेश्वरी देई सर्व सद्गुण सायुज्य मुक्तीचे स्थान परमात्म्याशी मिलन देई तव भक्ता ते भरो शांतीने विश्व व्हावे आध्यात्मिक विश्व भक्ती ज्ञान प्रेमयुक्त व्हावे अखिल विश्व हे स्वस्ती श्री दत्तावधूत विरचित अर्गला श्रोत किलक श्रोत अथ किलकम ओम अस्य श्री किलक श्रोतासी शिव ऋषी मंत्रासी अनुष्टपू छंदासी महासरस्वती देवता म्हणावे सप्तशती पाठाचे अंग म्हणून किलक श्रोताचे करावे पठन जगदंबा पित्यार्थे म्हणून जपे विनियोगा म्हणावे विशुद्ध ज्ञान ज्याचे शरीर तिन्ही वेद दिव्य नेत्र मुकुट ज्याचा अर्धचंद्र त्या शिवासी नमितसे करुणी शिवाचे स्मरण करावे सप्तशती पारायण होईल त्याचे कल्याण शिवकृपेने सर्वदा नको मंत्र पुरक्षरण नको विद्यादी साधन होतील सर्व इच्छा पूर्ण पठन मात्रे ग्रंथाच्या स्वये महादेव म्हणत सप्तशती ग्रंथ श्रेष्ठ दुर्गा देवी मूर्तिमंत पठने साकार होतसे करिता सहस्र पारायण अंबा होतसे प्रसन्न ऐसे असे महिमान दुर्गा सप्तशती ग्रंथाचे जप करता एक सहस्र मंत्र सिद्धी अद्भुत प्राप्त होणी साधका प्रत अपार शक्ती देतसे झाला याचा दुरुपयोग
चिंतिती देव समग्र, शिवे किलित केले श्रोत, म्हणून पहा ते धवा. तैपासुनी सप्तशती ग्रंथ, झाला पहा मर्यादित, परी भाविकी पुण्य प्राप्त, अपार जाणा होतसे. कृष्णा पक्षातील अष्टमी अथवा चतुर्दशी पाहोणी, सर्वस्व देवी चरणी वाहोणी नमन करावे. स्पष्ट उच्चारणासहित पठन करावा ग्रंथ, ऐसे करिता सिद्ध ग्रंथ जाणा होतसे. तो देवीचा अनुचर, होणी राहे बरोबर, अंतरिक्षात संचार, देवी सवे करी सदा. श्री दुर्गा देवी प्रसन्न, होणी देई वरदान, ऐश्वर्य आरोग्य संपन्न, प्राप्त जाणा होतसे. कल्याणमयी जगदंबा, भक्ता ते प्रतिपाळी सदा, करतळी जैसा आवळा, तैसा मोक्ष करीत असे. स्वस्ती देवी किलक श्रोत, ओवी संख्या 15. अथ वेदोक्त रात्री सुक्तम. ओम रात्री सुक्त श्रोतासी, कौशिक भारद्वाज ऋषी, रात्री देवता पर्येसी, गायत्री छंद म्हणावा. ऐसे म्हणून वेदोक्त पठन करावे रात्री सुक्त, सप्तशती पाठा अंतर्गत विनियोग याचा करावा. अथ रात्री सुक्त प्रारंभ. ओम नमो रात्री देवी, शुभाशुभ कर्मजीवी, होती जातीची विश्वी, त्यासी साक्षी साहसी तू. वृक्षलतादी समग्र, जीवसृष्टीशी आधार, हरिसी अज्ञान अंधकार, क्षणमात्रे तू भक्ताचा. तुझी जवा कृपा होत, अज्ञान समूळ नष्ट होत. उषा देवी प्रकटत, हृदया माझी भक्तांच्या. तुझ्या प्रभावे करुण, जीवसृष्टी करी शयन, सुखपूर्वक निद्राधीन, जग संपूर्ण होतसे. हे देवी चित्तशक्ती, आम्हावरी करी दृष्टी, दृष्ट वासना दुर्बुद्धी, नष्ट आमुची तू करी. भक्ती ज्ञान सन्मार्ग, परमात्मा परमेश्वर, दावी आम्हा मोक्ष मार्ग, ऐसी कृपा तू करी. रात्री देवीचे स्तवन, पाठा आरंभी करुण, करुणी तिजला वंदन, उद्योस्तु अंबे म्हणावे. वेदोक्त रात्री सुक्तम, ओवी संख्या 9. आता आपण बघणार आहोत अथ तंत्रोक्त रात्री सुक्त श्रोत. याला आपण सुरुवात करूया. ओम विश्वेश्वरी जगतधात्री, स्थिती सहारकारिणी, श्री विष्णूची मोहिनी, तेजस्विनी तुझ नमो. तू स्वाहा तू स्वधा नित्या, तू वषटकार स्वारात्मिका, सुधा अक्षर तू नित्या, मात्रात्मिका तुझ नमो. अर्धमात्रेत स्थित, जी शक्ती अंतरिक्त, संध्या सावित्री आरक्त, जगत जननी तुझ नमो. करिसी विश्वासी धारण, करिसी विश्वाचे पालन, अंती नाश संपूर्ण, या विश्वाचा करिसी तू. उत्पन्न करिसी विश्व जेव्हा, म्हणती ब्रह्माणी तुझ तेव्हा, पालन करिसी विश्व जेव्हा, वैष्णवी ऐसे तुझ म्हणती. कल्पांती सहार जेव्हा, रुद्राणी म्हणती तेव्हा, उत्पत्ती स्थिती लय कारणा, जगन्माया तुझ म्हणती. महाविद्या महामाया, महामेधा महास्मृती, महामोहा महादेवी, महेश्वरी परमेश्वरी, ऐसी नामे अनंत, गुणत्रयात ते विभाजित, प्रकृती रूपे खेळवित, सर्व जाणा विश्वाते. तुझ म्हणती काल रात्री, महारात्री मोहरात्री, श्री विष्णूचे नेत्रांतरी, राहोणी निद्रिस्त त्या केले. ओम एम ह्रीम श्रीम क्लीम परमेश्वरी स्वाहा, मन बुद्धी ते अगोचर पाहा, विश्वव्यापी विश्वेश्वरी हा महामंत्र तुझा असे. लज्जा तुष्टी पुष्टी शांती, क्षमा आदी सद्बुद्धी, आत्मस्वरूपाची जागृती, तुझ्या कृपे होतसे. खड शूल गदा चक्र, शंख बाण चाप घोर, करी दैत्याचा संहार, अभय देई भक्ता ते. करावया दैत्याचा संहार, धरी रूप उग्र भयंकर, परी भक्ता लागी सुंदर, सौम्य श्यामल मूर्ती ती. शांत सौम्य सुंदर, रूप जिचे मनोहर, सदैव स्मित मुखावर, नित्य राहे जियेच्या. ऐशी तू परमेश्वरी, पराप्तर अखिलेश्वरी, विश्वरूप विश्वेश्वरी, आदिशक्ती तुझ नमो. कैसी तुझे स्तवन, करू म्हणे ब्रह्मा आपण, जगत पालक नारायण, त्यासी निद्रिस्तत्वा केले. उत्पत्ती स्थिती लय जो करी, ऐसा जो श्री हरी, त्यासी निद्रिस्त करी, ऐसा महिमा जियेचा. ऐसी तू माहेश्वरी, सर्व देवतांची परमेश्वरी, कोणी तुझ स्तुती करी, ऐसे सामर्थ्य कवणाचे. हे मधुकैटभ असुर, यासी मोही सत्वर, नातरी हे भयंकर, उत्पात आता माझ भीती. करी विष्णूसी जागृत, देई बुद्धी तयाप्रत, सहारावया दैत्यांप्रत, वंदन तुझे करीतसे. स्वस्ती रात्री सुक्तम, ओवी संख्या 20. आता आपण बघणार आहोत श्रीदेवी अथर्व शीर्ष. सर्व देवता मिळवून, पुसती देवी लागून, महादेवी तव स्वरूप पूर्ण, विशद आम्हा तू करी. देवी म्हणे मी शून्य, निराकार निर्गुण, आदी अंतरहित पूर्ण, ब्रह्म सनातन मी असे. प्रकृती मी पुरुष मी, आनंद मी अनानंद मी, विज्ञान मी अज्ञान मी, ऐसे जाणा रूप माझे.
हे दृष्ट जे चराचर मीच नटले साचार मज विन अनुमात्र सृष्टी काही असेना पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर उध्व अधर दिशा समग्र सर्वत्र मी साचार भरोणी राहे सर्वदा मीच एकादश रुद्र अष्टवसु मी दिगंतर विश्वदेव द्वादश आदित्य मीच सारे नटलेसे त्वष्टा पुषा आणि सोम ब्रह्मा विष्णू महेश जाण प्रजापती भगमित्रा वरुण मीच सारे नटलेसे अग्नि मी अश्विनी कुमार त्रैलोक्यात करी संचार संपूर्ण जगत ईश्वर हेची जाणा रूप माझे ऐसे ऐकुणी वचन सर्व देव करीती नमन नमो दैवे म्हणून वंदन करीती देवीसी अग्नि समदैत्यप्यमान मंगलमयी तू परिपूर्ण दुर्गा देवी ते नमन आम्ही सदा करीत असे दृष्टी आड राहोणी विश्व चालवी गुप्तपणी न कळे कोणाजीची करणी त्या दुर्गे ते नमितसो असो राजा अथवा रंक पंडित अथवा मूर्ख सर्वांची करी कर्म प्रवृत्त त्या दुर्गेसी नमितसे अगाध सत्ताजीची उगे राहोने दी कवणासी कर्मी बांधी जीवांसी त्या दुर्गे ते नमितसो तृणापासून ब्रह्मापर्यंत भूचर जलचल खेचर मानव आणि इतर सर्वा कर्मी लावितसे प्राणरूप चैतन्य रूप आनंद कामधेनु रूप अन्न बल स्वरूप देत त्या दुर्गे ते नमतसो काळाचा करी नाश म्हणून वेदस्तवित शिवशक्ती ब्रह्मशक्ती ऐक्य दुर्गे देवी नमस्तुते ओम महालक्ष्मीच विद्महे सर्व शक्तेच धीमहि तन्नो देवी प्रचोदयात ऐसी महाशक्ती परात्पर विश्वमोहिनी पाशांकुशधर ऐसे म्हणून अमर स्तवन करीती दुर्गेचे क ए इल हिम हस कहल हिम सकल हिम ऐशा असे महाविद्या श्री विद्या महाविद्या महात्रिपुर सुंदरी सद्या प्रसन्न जाणा होतसे ऐशा अंबेचे चिंतन जे करीती मनापासून त्याचे दुःख आणि दैन्य दूर जाणा होतसे हे दुर्गा दुर्गीती हारणी सदैव रक्षी आम्हाला गोणी ऐसे म्हणून चरणी देव वंदिते झाले हे संपूर्ण विश्व श्री दुर्गेचे स्वरूप होय अष्टवसु इंद्र चंद्र सूर्य दुर्गा जाणा निधरी पापहारिणी देवी सर्व सौभाग्यदायिनी सर्व मंगल स्वरूपिणी दुर्गा जाणा निश्चये तिसी जाता शरण होई परम कल्याण ऐसे म्हणून देवगण प्रणाम करीती देवीती ओम हिम ओम म्हणावा मंत्र अथवा हिम मंत्राचा जप याने कृपा साध्य होत दुर्गा सांगे देवांते ओम एम हिम क्लीम चामुंडाय विच्चे आणखी मंत्र हा तुम्हा देते सर्वार्थ याने साधते दुर्गा म्हणे देवांसी ऐकोणी देवीचे वचन देवता संतोष पावण जय जय दुर्गे म्हणोनी वंदन करीती तिज लागी आरुणी समान प्रभायुक्त पाशांकुश उभय हस्त वरद उभय मुद्रा स्थित मनोहर रूप दुर्गेचे आरक्ते वस्त्र नेसली त्रिनेत्र चंद्र कोर भाळी महादेवी करुणामयी वंदन तुते करीतसे नमितो तुते महादेवी महाभय विनाशिनी महासंकट हारिणी दुर्गे देवी नमस्तुते ब्रह्मादिका न कळे पार अजन्मा अनंत मनोहर अलक्षा अज्ञेया सर्वत्र एकली पहा राहतसे एकली राहे म्हणून एका विश्वरूपिणी म्हणून अनेका सर्व मंत्रातील मातृका ऐसी पहा देवी ती चिन्मय रूपा सर्व साक्षिणी शून्यातही शून्य साक्षिणी सर्व परतरम पाही ती ते दुर्गा म्हणतसो संसारान्वतारक दुराचार असुरनाशक त्या दुर्गेसी शरणागत होणी नमन करीतसे अथर्व शीर्ष श्रोत देवीचे पठन करिता मनोवाचे पंचदेवता श्रोतांचे पुण्य प्राप्त होतसे अष्टोत्तर शतपाठ करिता पुण्य अद्भुत सर्व संकटे टळत कृपा प्रसादे दुर्गेच्या प्रातःकाळी करिता पाठ पाप त्यासी न लागत रात्री करिता पाठ अपार पुण्य मिळतसे मध्यरात्री करिता पाठ वाक सिद्धी होतसे प्राप्त मूर्ती सानिध्य पाठ प्राण प्रतिष्ठा होतसे अमृत सिद्ध पाहोणी महादेवी सानिधानी करावा पाठ त्यासी दिनी महामृत्यू ते जिंकावया ऐसे हे उपनिषद देवी देवतांचा संवाद ही गुप्त विद्या प्रकटत ईश्वर भक्ता कारणे स्वस्ती देवी अथर्व शीर्ष ओवी संख्या 40 यानंतर नवार्ण मंत्राचा 108 वेळा जप करावा शक्य असेल तर न्यास करावेत आता नवार्ण मंत्र कोणता ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा 108 वेळा जप करावा आता आपण ऐकणार आहोत अथ दुर्गा सप्तशती अध्याय 1 या प्रथम चरित्राते ब्रह्मा ऋषी म्हणावाचे महाकाली देवतेचे स्मरण करावे भक्तीने गायत्री छंदनंदा शक्ती अग्नि तत्व बीज रक्तदंती ऋग्वेद स्वरूप स्थिती महाकाली ते स्मरावे ऐसा विनियोग म्हणून
उदक भूमी सोडून प्रथम चरित्राचे पठन करावे भक्ती भावाने ब्रह्मायाचे स्तुती कारण महाकालीचे अवतरण मधु कैटभाचे हनन केले पहाजियेने खडग चक्र गदा पाणी धनुष्य परिग शूल बाण दश हाती आयुधे घेऊन युद्धा उभी ठाकली दिव्य आभूषणांनी युक्त त्रिनेत्री प्रकाश फाकत नीलमणी समचमकत देह कांती जियेची ऐसे करावे ध्यान सुरू करावे ग्रंथपठन महाकाली कृपे करुण निर्विघ्न कार्य होतसे मार्कंडेय श्रोता लागोण म्हणे ऐका सावधान सूर्यपुत्र सावर्णी आख्यान आठवा मनोजा म्हणती स्वारोचीश मन्वंतर सुरत नूप महिवर चैत्र कुलोत्पन्न वीर पृथ्वीवरी राज्य करी माते परी प्रजापालन धर्म मार्गी सदा म्हण कोला विध्वंसी शत्रुघ्न चालून आले तयावरी राव पराक्रमी थोर परियुद्धात जाहली हार मंत्री सेनानी समग्र विरोधी त्यासी जाहले गेला सर्व प्रभाव राजा झाला दीन मानव अश्वावरी होऊनी स्वार काननांतरी निघाला शिकारीचे करुणी निमित्त राव काननी निघून जात मेधा मुनी आश्रम पाहत शांती अपार लाभतसे मुनी करीतसे स्वागत राजा होई स्वस्त चित्त काही काळ राही तेथे शांत मन करावया ऐसे काही दिन जात मन पुन्हा होई अशांत म्हणे मी नूप असोन येथ काननी येवोनी पडलो का काय झाले असेल राज्याचे काय झाले असेल द्रव्याचे हाल काय प्रजेचे झाले नकळे मजलागी माझे भ्रष्ट सेवक शत्रुसे मिळवण सम्यक प्रजेसी देती दुःख काय करावे कळेना चिंता करी निरंतर मन अस्वस्थ आणि अधीर न राहे एक क्षण स्थिर व्याकुळ जाणा होतसे ऐसा राहे आश्रमात तव एक दिन देखत एक वैश्य चिंताग्रस्त तये ठाई पातला देखोणी या वैश्यासी राजा विचारी तयासी काय दुःख तुम्हासी चिंताग्रस्त दिसत असा ऐकोणी नुपाचा प्रश्न वैश्य म्हणे तया लागोण मी उत्तम कुलोत्पन्न समाधी नाम मजलागी होतो बहु धनवान परी श्री पुत्रे दिले हाकलोन येथे आलो म्हणून शांतीला भया कारणे परी म्हण अशांत श्री पुत्रात्रे चिंतित काय असतील करीत म्हणून चिंती मानसी असतील ते सदाचारी अथवा होतील दुराचारी सुखी असती की कष्टी म्हणून चिंता करीत असे हा सोनी राजा म्हणत जे तुझला हाकलीत त्याच कारणे चिंता करीत मूर्खत्व जाणा हे असे वैश्य म्हणे आपले वचन योग्य परी न राहे म्हण श्रीपुत्रांते आठवण सदा चिंता करीत असे धन लुटाया कारण मज दिधले हाकुलोन परिचित्त प्रेम मग्न होऊनी चिंता करीत असे ऐसे का आहे होत हे न कळे मज प्रत कवन माया अद्भुत खेळ सारा हा रचे ऐसा विचार करीत सुरत राजा आणि वैश्य उभय मुनी ते वंदित सांगती सारे तयासी राजा म्हणे मुनीसी हे नकळे मानसी ही काय माया तू जाणसी सांगा कृपा करोनिया मी राज्य भ्रष्ट दुःखित वैश्य गृह भ्रष्ट दुःखित तरीही चिंततो मनात कल्याण आम्ही स्वजनांचे ही महामाया काय विवेक शून्यमती होय कोठोनी निर्माण होय कृपा करोनी सांगावे ऋषी म्हणे भगवती विश्व रचना करीती समस्त प्राणी मात्रांची गती तिच्या अधीन राहतसे पक्षीनी प्रभाती उडत सायंकाळी मागे फिरत कोण त्यासी प्रेरणा देत लीला महामायेची गाय बैल अश्वश्वान न जाती गृहा सोडून आपुले उदर भरवण पुन्हा येती माघारा काही प्राणी दिवांध काही असती रातांध काही दिनरात्री पाहत ऐसे विविध प्राणी ते ऐसे विविध प्राणी तेही गेले मोहोनी पिपिली का कन देखोन भक्षावया धावतसे धावे गज पोटासाठी धावे व्याघ्र मुग्रापाठी मृग धावे तृणापाठी महामायेच्या प्रभावाने ऐसे जीव धावत उदर भरण्यासाठी पळत त्यात जी संसार करीत पाळती आपुल्या पिल्लांची उदर भरण आणि संतान पालन हेची जीव करीती जाण मनुष्य काय याहून अधिक जाणा करीत असे परी मनुष्य मूर्ख अधिक प्रतिफळ सदैव अपेक्षित महामायेसी नोळखीत म्हणून दुःखी होतसे हे महामाया भगवती श्री विष्णूची निद्रास्थिती सर्व जीव मोह पावती तिच्या प्रभावे करोनिया पंडित आणि महाज्ञानी ऐसा जन पाहोणी विविध प्रकारे मोहोणी ठेवी महामाया ती त्या महामाया भगवतीने विश्व रचिले हे सारे तिच्या अधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा ती सर्व ईश्वरांची परमेश्वरी पराविद्या अखिलेश्वरी
बंधन मोक्षा सर्वेश्वरी सर्व तीच करीतसे. ती होता प्रसन्न सायुज्य मुक्तीचे वरदान, भक्ता लागी देवोण मुक्त त्यासी करीतसे. राजा म्हणे ऋषी लागोण, अशी ही महामाया कोण, केव्हा झाली उत्पन्न चरित्र सांगा आम्हासी. कैसा तिचा प्रभाव कैसे स्वरूप वैभव, महर्षी तुम्ही ज्ञानांवर सर्व सांगा मजलासी. ऋषी म्हणती नृपा ऐक, आदी अनादी नित्य एक, संपूर्ण जगत स्वरूप देख, त्या दुर्गेचे जाण तू. परी कार्या कारण विविध रूपे घेऊन, स्वये अजन्मा असोन प्रकट जाणा होतसे. देव कार्या कारण दुर्गा करी रूप धारण, प्रकटली महादेवी म्हणून जय जयकार देव करिताती. कल्पांताचे अंतकाळी जलमय होत विश्व सकळी, महाविष्णू शेषशयास्थळी निद्रिस्त होते जाहले. योग निद्रेत नारायण शेषावरी होते पहोडोनो, नाभी कमली ब्रह्मा आपण स्वानंदी निमग्न होते ते. तव विष्णूच्या कर्णमळातून असुर निर्माण झाले दोन, मधु कैटभ म्हणून विख्यात झाले त्रिभुवनी. भयंकर गर्जना करीत असुर ब्रह्मादेवावरी धावत, ते पाहोणी भयभीत झाला पहा ते धवा. करण्या विष्णूसी जागृत योग निद्रेचे स्तवन करीत, श्रीहरी नेत्रा माझी राहत होती तेव्हा महाकाया. ओम विश्वेश्वरी जगतधात्री स्थिती सहारकारिणी, श्री विष्णूची मोहिनी तेजस्विनी तुझ नमो. तू स्वाहा तू स्वधा नित्या, तू वशटकार स्वरात्मिका, सुधा अक्षर तू नित्या, मात्रात्मिका तुझ नमो. अर्थ मात्रेत स्थित जी शक्ती अतिरिक्त, संध्या सावित्री आरक्त, जगत जननी तुझ नमो. करीती विश्वासी धारण करीसी विश्वासी धारण, करीसी विश्वाची पालन, अंती नाश संपूर्ण या विश्वासा करीसी तू. उत्पन्न करीसी विश्व जेव्हा, म्हणती ब्रह्माणी तुझ तेव्हा, पालन करीसी विश्व जेव्हा, वैष्णवी ऐसे तुझ म्हणती. कल्पांती सहार जेव्हा, रुद्राणी म्हणती तेव्हा, उत्पत्ती स्थिती लया कारणा, जगन्माया तूच म्हणती. महाविद्या महामाया महामेधा महास्मृती, महामोहा महादेवी, महेश्वरी परमेश्वरी, ऐसे नामे अनंत, गुणत्रयाते विभाजित, प्रकृती रूपे खेळवित, सर्व जाणा विश्वाते. तुझ म्हणती काल रात्री महारात्री मोहरात्री, श्री विष्णूचे नेत्रांतरी राहुणी निद्रिस्त त्या केले. ओम एम ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा, मन बुद्धी ते अगोचरी पहा, विश्वव्यापी विश्वेश्वरी हा महामंत्र तुझा असे. लज्जा तुष्टी पुष्टी शांती, क्षमा सद्बुद्धी आणि धृती, आत्मस्वरूपाची जागृती तुझ्या कृपे होतसे. खडग शूल गदा चक्र शंख बाण चाप घोर, करी दैत्याचा संहार, अभय देई भक्ता ते. करावया दैत्यांचा संहार, धरी रूप उग्र भयंकर, परी भक्ता लागी सुंदर, सौम्य श्यामल मूर्ती ती. शांत सौम्य सुंदर रूप जिचे मनोहर, सदैव स्मित मुखावर नित्य राहे जियेच्या. ऐसी तू परमेश्वरी परात्पर अखिलेश्वरी, विश्वरूप विश्वेश्वरी, आदिशक्ती तुझ नमो. कैसे तुझे स्तवन करू म्हणे ब्रह्मा आपण, जगत पालन नारायण त्यासी निद्रिस्तत्वा केले. उत्पत्ती स्थिती लव जो करी, ऐसा जो श्रीहरी त्यासी निद्रिस्त करी, ऐसी महिमा जियेच्या. ऐशी तू माहेश्वरी सर्व देवतांची परमेश्वरी, कोण तुझी स्तुती करी, ऐसे सामर्थ्य कमणाचे. हे मधु कैटभ असुर यासी मोही सत्वर, नातरी हे भयंकर उत्पात आता माजवीती. करी विष्णूसी जागृत देई बुद्धी तयाप्रत, सहारावया दैत्याप्रत वंदन तुझे करीतसे. ब्रह्मदेवाचे स्तवन ऐकोणी योग निद्रा प्रसन्न, नेत्रमुख नासिक हृदय सोडून समोर उभे टाकतसे. श्री विष्णू देह सोडून योग निद्रा जाई निघून, जगत स्वामी जनार्दन जागृत होई ते धवा. तव देखे मधु कैटभ ब्रह्मयासी खावया जात, त्यासवे युद्ध करीत महाविष्णू ते धवा. 5 सहस्र वर्षे दारुण चाले तेथे रणकंदन, अंती महामाया मोहन त्याची बुद्धी टाकीतसे. असुर होणी मोहग्रस्त श्री विष्णू ते तव म्हणत, तुझी वीरता देखत प्रसन्न आम्ही झालोसे. आम्ही आलो प्रसन्न माग विष्णू वरदान, विष्णू म्हणे तुम्ही मरण पावा माझ्या हस्ताने. पाहोणी फसलो आपण दैत्य झाले चिंतामग्न, सर्वत्र जल पाहोण वदते झाले ते धवा. जेथे नाही जलस्थान कोरडी जागा पाहुण, मारी आम्हा लागून आम्ही मरू निश्चय. ऐसे एकता वचन विराट रूप करी धारण, जांगेवरी ठेवण मान चक्रे त्यासी वधियेले. दोन्ही दैत्यांसी ऐसे परी विष्णू सुदर्शन चक्रे मारी, महामायेचा अवधारी
प्रभाव जाणा असे हा, ऐसे परी महामाया ब्रह्मदेवा कारणा, प्रकट झाली अनुप्यमा तिचा महिमा सांगतो, मधु कैटभ दैत्यवध नाम, ऐसे अध्याय नामाभिमान, पठने मनोरथ पूर्ण, होतील जाणा भक्तांचे मार्कंडेय पुराण, सावर्णिक मन्वंतर जाण, दुर्गा सप्तशती देवी महात्म, प्रथम अध्याय गोढा. इथं आपला प्रथम अध्याय पूर्णपणे संपलेला आहे. स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय पहिला, ओवी संख्या 89. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतेय नमः, श्री गुरुभ्यो नमः. ओम दुम दुर्गाय नमः. ओम ह्रीं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. या मध्यम चरित्रासी भगवान विष्णू असे ऋषी, महालक्ष्मी देवता परियेसी, उष्णिक छंद असे जाणा, शांक भरी शक्ती दुर्गा बीज, वायू तत्व यजुर्वेद, श्री महालक्ष्मी पित्यर्थ, जपे विनियोगा म्हणावे. कमलासनी बैसोण, करी दारिद्र्याचे हणन, विविध आयुधे घेऊन, दैत्य हणन तीच करी. ऐसी महालक्ष्मी प्रसन्न, करावे तिचे नित्य ध्यान, सुख शांती समाधान, सदैव लाभे भक्तासी. ऋषी म्हणती नृपासी, पूर्वी देव दैत्यासी, युद्ध जाहले असम साहसी, शतवर्षे संग्राम जाहला. महिषासुर दैत्याधिपती, इंद्रदेवांचा अधिपती, रणांगणी पहा भिडती, आवेशाने लढती ते. युद्धा अंती देवगण, गेले पहा पळोन, असुर विजयी होन, स्वर्गी जाऊनी बैसला. ब्रह्मदेवासी पुढे करोण, इंद्र समस्त देवगण, जाती हरिहरी स्थान, कथा आपुली सांगावया. हरिहरासी देव म्हणती, महिषासुर महाख्याती, झाला स्वर्गाचा अधिपती, आम्हासी त्याने हरविले. इंद्र सूर्य अग्नी देव, वायू चंद्र वरुण देव, यम तथा अन्य देव, सर्वा त्याने हरविले. सर्वा पराजित करोण, घेतले अधिकार हिरोण, दिले आम्हा हा कलोण, म्हणून आलो सांगावया. गेले आमुचे देवत्व, मनुष्या परी आहो हिंडत, आम्ही आपुले शरणागत, सांगा उपाय आम्हासी. कैसे वधावे दैत्यासी, हे सांगावे आम्हासी, म्हणून देव हरिहरासी, विनवितसे जाहले ते धवा. ऐकोणी देवांचे वचन, हरिहर होती कोपयामान, भ्रुकुटी ते ढिकरोण, शिव क्रोधे पाहतसे. महाविष्णूच्या मुखातून तेज बाहेर येई महान, तैसेची इंद्रादी देहातून तेज बाहेर येतसे. ब्रह्मा विष्णू रुद्र, अग्नी वायू वरुण देव, यम अश्विनी कुमार इंद्र, तेज आपुले सोडिती. या सर्वांच्या तेजातून होई महातेज पुंज निर्माण, दाही दिशा उजळून जाती पाहते धवा. त्या तेजामधून दुर्गा होतसे निर्माण, त्रैलोक्य जाई दिपोण, दुर्गा तेजे ते धवा. शिव तेजे मुख कमल, यम तेजे केस कोमल, विष्णू तेजे भुजा प्रबल, धारण केले देवीने. चंद्र तेजे दोन्ही स्तन, इंद्र तेजे कटी प्रदेश, वरुण तेजे जांग, धारण केले दुर्गेने. ब्रह्म तेजे दोन्ही चरण, पृथ्वी तेजे नितंब, सूर्य तेजे पादांगुली पूर्ण, धारण केले दुर्गेने. वसु तेजे हस्तांगुली, कुबीर तेजे नासिका भाळी, अग्नी तेजे त्रिनेत्र कमळी, धारण केले दुर्गेने. प्रजापती तेजे दंतपंक्ती, संध्या तेजे भ्रुकुटी, वायू तेजे कर्णद्वयी, धारण केले दुर्गेने. सर्व देवांचे तेजामधून दुर्गा झाली निर्माण, करावया जगत कल्याण, तेज साकार होतसे. पाहुणी दुर्गा साकार, प्रसन्न झाले देव सर्व, आपुले शस्त्र अस्त्र देत, देवी लागी ते धवा. त्रिशूल देई शंकर, विष्णू सुदर्शन चक्र, वरुणे दिव्य शंख, देवी लागी अर्पिला. शक्ती देई वैश्वानर, वायू देई बाणतुनीर, दिव्य धनुष्य प्रदान, देवी लागी अर्पिले. दोन भाते वायू देत, ज्याचे अक्षय भाते म्हणत, बाण कधी न संपत, ऐसे दिव्य भाते ते. ऐरावतावरील घंटा आणि वज्र, ऐसे स्वय देई इंद्र, यमराज कालदंड, देतसे दुर्गा देवी ते. प्रजापती स्फटिकामला, पाश वरुणाने दिला, कमंडलू ब्रह्मदेवे अर्पिला, दुर्गे लागी ते धवा. रोम रोमांत दिवाकर, आपुले तेज भरे समग्र, महाकाल ढाल तलवार, देतसे दुर्गा देवी ते. कदा न होती जीर्ण, ऐसी वस्त्रे दोने, तैसेची माला भूषण, दिदले श्री सागराने. दिव्य चूडामणी नुपर, कुंडल कंकन केयूर, रत्न मुद्रिका दिव्य अधचंद्र, दिदले श्री सागराने. परशु अनेक दिव्यास्त्र, अक्षय माला भेद कवच, अन्य अनेक शस्त्र अस्त्र, दिदली विश्वकर्म्याने. जलदी देई कमल सुंदर, वस्त्रे रत्न अलंकार,
आपापल्या परीने सर्व सेवा करीती देवीची। विविध प्रकारची रत्ने शेषनाग दुर्गेसी देत, वनराज सिंह भेट देत हिमालय पर्वत दुर्गेसी। मधुपात्र देई कुबेर, पृथ्वी देई नागहार, ऐसे नाना अलंकार देव देती दुर्गे ते। ऐसे परी समजून देव करीती वंदन, आणि सर्वही मिळून जय जयकारा गर्जती। दुर्गेने होऊन प्रसन्न दिले सर्व आशीर्वचन, दीर्घ गर्जना करून सामर्थ्य आपुले दाविले। त्या गर्जेने करून पृथ्वी होई कंपायमान, समुद्री उठे तुफान ऐसा कांत वर्तिला। जय जय दुर्गे सिंहवाहिनी, दुःख निवारी प्रकट भवानी। देव ऋषी आणि मुनी स्तवो लागले ते धवा। महिषासुर होणी क्रोधित, म्हणे संकट अकस्मात कोठोनी उद्भवले येत, कैसा नाद हा असे। सैन्याते करी सुसज्जित, कवचे शरीर चढवित, शस्त्रे अस्त्रे हाती घेत नाद लक्षोणी निघाले। हिमालयी जाऊनी पाहत तव दुर्गेसी देखत, त्रैलोक्य तेज दीपत ऐसे रूपतीयेचे। पदतळी पृथ्वीशी दाबित, मुकुटे आकाश भेदित, धनुष्य टंकारे कंपित सप्त पाताळ होतसे। स्वरूपे दश दिशा व्यापित, शस्त्रास्त्रे हात अनंत त्या नांदे कंपित, धरणी जाणा होतसे। पाहोणी दैत्य सैन्य देवी करी गर्जन, युद्ध महादारुण सुरू झाले ते धवा। सेनापती चिक्षुर सैन्याते देतसे धीर, तैसेची दैत्य चामर लढो लागे देवीसी। महिषासुर सेनानी चिक्षुर, अन्य बलाढ्य असुर, सवे घेऊणी सैन्य संभार चालोनी जाती देवीवरी। बलाढ्य दैत्य चामर सैन्य त्याचे 60 सहस्र, उदग्र नामे असुर भिडे पहा देवीसी। 1 कोटी रथांसहित महाहनु नामे दैत्य, देवीसी आव्हान देत युद्धा लागी सरसावे। 5 कोटी रथ घेऊन युद्ध करी दैत्य असिलोम, बाष्कळ दैत्य येऊन त्यासी मिळते धवा। 60 लक्ष रथांसहित बाष्कळ देवीसी भिडत, चहूबाजूंनी घेरित दैत्य पहा देवीसी। अनेक दल हत्तीवरी, अनेक आरूढोनी रथावरी, कोट्यावधी अश्वावरी बैसोनी युद्ध करताती। बिडाल नाम दैत्य 5 अरब सैन्यासहित, सहस्रवरी महादैत्य युद्ध करीती देवीसी। स्वयं महिषासुर आपण मध्यभागी उभा राहोण, पाहे रणकंदन मारा हाणा म्हणतसे। विराट रूप धरवणी सहस्रावधी हस्तांनी, दुर्गेने शरसंधानी असुर मारले ते धवा। भगवती दुर्गा परमेश्वरी देवांसाठी युद्ध करी, दुष्ट असुरा ते मारी जगत कल्याण करावया। देवीचे श्वासा गणित वीर उत्पन्न होती अनेक, असुरांते ठार करीत ऐसा महिमा दुर्गेचा। दुर्गा देवीचे सिंहावाहन दैत्या मांजी संचारोण, असंख्य दैत्यांचे फाडून टाकिले पहा सिंहाने। देवी निश्वासे उत्पन्न सहस्रगण करीती कंदन, नगारे शंख वाजवण उत्साहित करती देवीला। जैसे तृणाशी लागता अग्नी भस्म होय एक क्षणी, तैसे सर्व असुर जाणी मारिले पहा देवीने। पाशे कित्येका बांधिले, किती एकांचे तुकडे केले, गदेने शिर फोडिले ऐसे जाहले तेथ देखा। मुसळ प्रहारे कित्येक रक्त वमन करीती तेथ, शूल प्रहारे उर फुटत किती दैत्यांचे ते धवा। शरसंधानी कित्येकांचे हात पाय मान कापिले, ऐसा परी किती एक पडले मरोणी जाणा भूवरी। सहस्रावधी कंभंद रणा माझी करीती नृत्य, देवी ते ललकारित मारो तू ते म्हणोनिया। जैसे तृण कोठारासी अग्नी लागता परियेसी, नष्ट होई क्षणमात्रेसी तैसे तेथे जाहले। दुर्गा एका क्षणात कोट्यावधी असुर मारित, भूमी रक्ताने भिजत नद्या वाहती रक्ताच्या। सिंहही पराक्रम करी अनेक असुरा ते मारी, देवी गणांनी तेथवरी महायुद्ध केले देखा। हुवे राहुणे गगनात देवगण पुष्पे वर्षत, उद्योस्ती अंबे म्हणत जय जयकार ऋषी करीती। मार्कंडेय पुराण सावर्णिक मन्वंतर जाण, देवी महात्म्य महिषवदनाम द्वितीयोध्याय गोडहा। स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 2 हा पूर्ण झालेला आहे। आता आपण पुढचा अध्याय पाहूया। अध्याय 3 ध्यानम। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतेय नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम दोम दुर्गाय नमः। उदित सूर्यासमान दुर्गेची अगंकांती महान, आरक्त वस्त्र नेसून उभी समोर राहतसे। रक्तचंदन स्तनी लेपिले, मुंडमाळ गळा घातली, हाती जपमाळ घेतली ऐसे रूप दाव्यतसे। 3 नेत्र चंद्रकोर, भाळी मुकुट सुंदर, कमलासनी विराजित अभय मुद्रा करीतसे।
ध्यानी ऐसे पाहोण, केले देवी ते वंदन, ऋषी भक्ता लागोण, कथा सांगती देवीची. पाहोण दैत्य सैन्याचे हणन, दैत्य सेनापती चिक्षुर आपण, महाक्रोधे पुढे येऊन अंबेसी युद्ध करीतसे. जैसे मेरू पर्वतावर जलधार वर्षते अपार, बाण वर्षा तो असुर, करू लागे ते धवा. श्रीदेवीने अनायास छेदिले बाण समूहास, अश्वसारथी ध्वज धनुष्य कापोण तिथे काढले. घेओणी ढाल तलवार, दैत्य धावे देवीवर, सिंह मस्तकी करोणी मार, देवीवरी धावितो. देवीच्या वाम बाहीवर दैत्य मारी तलवार, तवती तुटवणी भूमीवर, पडे पहाते धवा. मग शूल घेओणी करी, क्रोधी फेकी दुर्गेवरी, अतिवेगाने देवीवरी शूल येऊ लागला. देवीनेही एक शूल फेकीला, शूल देखोन दैत्य शूलाचे तुकडे होऊन भूमीवर पडले ते. चिक्षुर महादैत्य त्याचेही तुकडे होत, देवी शूलाने अद्भुत सामर्थ्य तेव्हा दाविले. पाहता सेनापती मृत, चामर दैत्य धावत, गजावरी आरूढत, युद्धा लागी सरसावे. शक्ती सोडी देवीवरी, हुंकारे देवी निष्प्रभ करी, शक्ती पडे भूमीवरी, देखोणी क्रोध दैत्याते. क्रोधे शूल फेकी दैत्य, देवी बाणे तो तोडित, सिंह गजावरी चढत, मारावया दैत्याते. सिंहे बाही पकडोन, दैत्यासी भूमी पाडोन, पंच त्यासे मारोन, शिरधड केले बाजूला. उदग्र तैसाची मेला, देवीने त्यासी मारिला, कराल ही तैसाची मेला, देवी हस्ते त्यारणी. उद्भव नामे दैत्य, गदा प्रहारे देवी मारत, बाष्कळ ताम्र अंधक, मारले पहा देवीने. दुर्गा भगवती परमेश्वरी, दैत्या मारी ऐसा परी, शांती यावी पृथ्वीवरी, देव कार्य करीतसे. उग्रास्य उग्रवीर्य महाहनु, आदी दैत्यांचे हणन, त्रिशूले देवी करोण, भूमी भार उतरला. दुर्धर दुर्मुख बिळाल, ऐसे कित्येक दैत्यवीर, सर्वांसी यमनगर पाठविले त्या देवीने. पाहुणी सेनेचा संहार, महिष रूप धरी महिषासुर, देवी सेनेत हाहाकार, उडवी तसे ते धवा. कित्येका शिंग मारिले, किती एका खुरे तुडविले, निश्वासे पहा उडविले, दूर किती एकांसी. शिंगानी उचलोन पर्वत, देवी सैन्यावरी फेकत, वृक्ष पाशान पडो लागत, देवी सैन्यावरी ते धवा. महिषासुरे महापराक्रम, केला पहा दारुण, त्याच्या निश्वाने पाषाण, गगनी उडोनी जाती ते. ते मागोणी परत, देवी सैन्यावरी पडत, अपार हानी होत, देवी सेनेची त्यावेळी. हे पाहोणी क्रोधित, होई दुर्गा देवी तेथ, दैत्य आक्रमण करीत, देवी आणि सिंहावरी. दुर्गा महाचंडिका, पाशे त्यासी भांदे देखा, महिष रूप त्यागोणी देखा, सिंह रूप धरितसे. महिषे सिंहाचे रूप धरिले, दुर्गेने त्यासी पकडिले, त्याने रूप पालटिले, पुरुष रूप धरिले देखा. देवीने धरिता त्यासी, गज रूप धरी वेगेसी, सोंडेने मारी सिंहासी, चित्कार दीर्घ करोणिया. देवी तव अकस्मात, सोंड कापुनी टाकीत, पुन्हा महिष रूप घेत, महादैत्य ते धवा. महिष रूप घेवण, करी देवी सैन्याते हैराण, चंडिका हासे खदखदोन, मधुपाणा ते करोणिया. शिंगाने पर्वत उचलोनी, देई देवी सैन्यावरी फेकोणी, देवी बाण समूहानी, चूर्ण केले ते धवा. हासोनी देवी म्हणत, जोवरी मी मधु पीत, तोवरी गर्जना करीत, हर्ष करोन घेई तू. तुझा मृत्यू मम हाती, होईल काही क्षणांती, शीघ्र देवता गर्जिती, पहा आता निधरी. ऐसे म्हणोनी जगदंबा, उडी घेई ते धवा, महादैत्या ते आडवा, पाडीला पहा देवीने. लत्ता प्रहार करोणी, दैत्य पाडीला धरणी, शुले कंठ वेधोणी, टाकीला पहा देवीने. महिषाचे कापिता शिर, राक्षस येई बाहेर, हाती घेऊनी तलवार, शिर त्याचे छेदिले. ऐशा परी महिषासुर, मारिला देवीने असुर, दैत्य सैन्य हाहाकार, करीती पळोनी गेले ते. प्रसन्न होऊनी देवगण, पुष्प वर्षाव करती जाण, ऋषी म्हणे नृपा लागोण, चरित्र ऐसे देवीचे. देवता ऋषी गणगंधर्व, दुर्गेचे स्तवन करीत, अप्सरा नाचू लागत, हर्षभराने ते धवा. मार्कंडय पुराणांतर्गत, सावर्णिक मन्वंतरागत, देवी महात्म्य महिषासुरवदनाम. तृतीय अध्याय. स्वस्ती. दुर्गा सप्तशती अध्याय 3 पूर्ण झालेला आहे. आता आपण पुढचा अध्याय पाहूया. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ओम दुम दुर्गाय नमः. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा. महासिद्धी व्हावया प्राप्त, साधक जीची सेवा करीत, देवी देवता परिवृत्त. जय जय दुर्गे नमस्तुते.
शंख चक्र कृपाण त्रिशूल त्रिनेत्र धारण तेजस्विनी सिंहवाहन जय जय दुर्गे नमस्तुते असुरांसी करी ताडन भक्ता देई वरदान स्मरताची येई धावण जय जय दुर्गे नमस्तुते ऐसे परी ध्यान करोण ऋषी म्हणे नृपा लागोण ऐके लक्ष देवोण पुढील आख्यान देवीचे सेनेसहित महिषासुर झाला पाहोण संहार देवता झुकोणी शिर स्तवन करीती ते धवा अत्यंत आनंद भरित देवता होती रोमांचित स्तुती करो लागत जगदंबेची ते धवा सर्व देवतांची शक्ती हेची तुझी स्वरूप स्थिती ऋषी देवता अर्चिती जय जय दुर्गे नमोस्तुते तुझी या शक्तीचे वर्णन करू न शके ब्रह्मा आपण शेषनाग महादेव भगवान वर्णन करू शकेना सर्व जगाचे पालन संपूर्ण जगाचे कल्याण सर्व अशुभांचा नाश पूर्ण दुर्गा चंडिका करीत असे हे महादेवी जगदंबा निवारी सर्व आपदा देई सर्व संपदा सद्भक्तासी नित्य तू पुण्यात्म्याचे घरी लक्ष्मी रूपे पाणी भरी सद्गुण दैवी संपत्ती लाभे तुझिया सत्तेने ज्याचे शुद्ध अंतकरण श्रद्धा सद्बुद्धी सुमन लज्जा विनय सद्गुण रूपे राहसी देवी तू जे पापी मनुष्य असत तुझ्या कृपेसी वंचित दारिद्र्य आणि मूढग्रस्त होऊनी राहती अवधारा भगवती दुर्गे नमस्कार तू ते करीती वारंवार कृपा सदैव आम्हावर याची परी ठेवी तू येथून विश्वाचे पालन दुर्गे करावे आपण ऐसे देव देवता म्हणून विश्व अर्पिती देवीसी अचित्य दुर्गे तुझे स्वरूप अतुल्य पराक्रम दावित तुझे चरित्र अद्भुत कैसे आम्ही वर्णावे तू उत्पत्तीचे कारण सत्व रज तमो गुण परी तू गुणांतीत पूर्ण संसर्गरहित तू असतसी आदिभूत अव्याकृत प्रकृती तू जगताची आदिशक्ती शिव विष्णू ही न जाणती ऐसा महिमा देवी तुझा स्वाहा पल्लव उच्चारिता सर्व देवता तृप्तता लाभे ती स्वाहा निश्चिता दुर्गे तुची अससी गे स्वधा पल्लव उच्चारिता पितरा लाधे तृप्तता ती स्वधा शक्ती निश्चिता दुर्गे तुची अससी गे मोक्ष प्राप्तीचे साधन ती पराविद्या तुची जाण जितेंद्रिया मुनी आचरण करिता साधन तेची तू ऋग्वेद तू यजुर्वेद तू सामवेद षड ऐश्वर्ययुक्त आत्मज्ञान मेधायुक्त दुर्गे तुची अससी गे भवसागर तारेणी नौका दुर्गा तुची असी देखा तू कृपा करिता देखा मोक्ष आपुसा मिळत असे वैष्णू हृदयी तू लक्ष्मी शिव हृदयी तू गौरी सायुज्य मुक्तीसी स्वामिनी दुर्गे तुची अससी गे तुझे मुख कमल सुंदर मदहास्य मुखावर ऐसे असोणी प्रहार कैसा केला दैत्याने याचे आश्चर्य वाटत ऐसे देवता म्हणत एकमेकांते म्हणत कैसे साहस असुरांचे देवी तू जेव्हा क्रोधित होऊनी भ्रुकुटी वक्र करीत तेव्हा आम्ही भयभीत होतो पहा जाहलो परी हेही नवल दैत्य जीवित काही काळ राहोनी समर प्रबळ मांडिले त्याने तुझ सवे देवी भावे प्रसन्न सदा राहावे प्रसन्न आम्हावरी अनुसंधान राहावे देवी सदा तुझे दुर्गे तू प्रसन्न होत विश्वाचा अभ्युदय होत सर्वत्र शांती नांदत तुझी कृपे करोनिया ज्यावरी तू प्रसन्न होसी धन यश कीर्ती लाभे त्यासी मरणांती स्वर्ग लोकासी सुखे निवास करीत असे आयुरारोग्य यश संपत्ती श्री पुत्रादी वैभव प्राप्ती लोक धन्य धन्य म्हणती तुझ्या कृपे करोनिया तुझ्या कृपेने धर्माचरण तुझ्या कृपेने तीर्थाटन तुझ्या कृपेने पुरुषरण होती हातून मानवाच्या तीनही लोकी तू श्रेष्ठ देसी भक्तांचे मनोवांछित तू सदा दर्यार्ध चित्त कृपा करीसी भक्तांसी तू होता क्रोधित नाश करीसी क्षणभरात असुर कुळ संहारित पाहिले आम्ही डोळ्याने जगासी व्हावे सुख प्राप्त म्हणून दुष्टांसी तू वदित अन्यथा तुझे शत्रुत्व नाही पहा कोणासी कृपा आणि निष्ठुरता कैसा पहा हे साम्यता श्रेष्ठ तिन्ही लोकात म्हणून अससी देवी तू त्रिशूले रक्ष देवी तू अंबे खणगाने रक्ष तू घंटा धनुष्याने तू सदैव रक्षी आम्हासी पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर फिरवी त्रिशूल सुंदर रक्षी रक्षी सत्वर श्री दुर्गे परमेश्वरी तिन्ही लोकांमध्ये काही सुंदर भयंकर देही विचरित सर्व स्थळीही त्यापासून तू रक्षावे उद्भ अदर दिशा दाही रक्ष रक्त दुर्गे पाही खड्ग शूल गदा सर्वही शस्त्रे घेऊन रक्षावे ऐसे परी देवतागण करीती दुर्गेचे स्तवन दिव्य पुष्पे गंध चंदन पूजा करीती देवीची दिव्य सुगंध धूप दीप
देवता अर्पिती देवी प्रत प्रसन्न वदन देवी म्हणत प्रणाम करुणी देवांसी दुर्गा म्हणे जे वांछित ते तुम्ही मागा त्वरित देवता म्हणती दुर्गे प्रत सदैव रक्षी म्हणोनिया तू मारिला महिषासुर झाले बहु उपकार भविष्यात संकट दूर करी देवी महेश्वरी या अध्यायाचे करीजो पठन त्याते करी धनवान इतुके देई वरदान देवता म्हणती देवीसी ऋषी म्हणती नृपासी जगत कल्याण कारणासी देव देवता परियेसी वर मागते जाहले तथास्तु दुर्गा म्हणत आणि अंतर्धान होत ऐसे पहा अद्भुत चारित्र हाय दुर्गेचे तदनंतर दुर्गा प्रकट केव्हा आणि कशी होत तेही चरित्र अद्भुत सांगेन जाण तुझलासी इत मार्केंडीय पुराण सावर्णिक मन्वंतर जाण देवी महात्म्य वर्णन चौथा अध्याय गोड हा स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय चौथा इथे समाप्त झालेला आहे। आता पुढचा अध्याय बघूया। अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः ओम दुम दुर्गाय नमः ओम एम सरस्वतीय नमः या उत्तर चरित्रासी महासरस्वती देवता परियेसी अनुष्टुप चंद्र रुद्र ऋषी भीमा शक्ती म्हणावे ब्राह्मरी बीज सूर्यास्तव सामदेव परिपूर्ण महासरस्वती पित्यार्थ जपे विनियोगा म्हणावे घंटा अशुल हल धारण शंख मुसळ चक्र बाण धनुष्य करी घेवण दैत्या नाशा प्रकटली शारदीय चंद्रकले समान मुख चंद्र दिसे प्रसन्न गौरी पासून निर्माण झाली महासरस्वती शुंभ निशुंभाचा नाश करावया प्रकटिली ईश ऋषी म्हणे नृपा एक चरित्र महादुर्गेचे शुंभ निशुंभ नामे असुर प्रकट झाले भूवर करुण पराक्रम थोर तिन्ही लोक जिंकिले स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वस्र दैत्यांचा खेळ देव होणी निर्बळ सोडून पळाले स्वर्गासी सूर्य अग्नी वरुण कुबेर वायू यमचंद्र इंद्र घेतले हिरोण अधिकार दैत्य राजे ते धवा सर्वांसी करोणी तिरस्कृत स्वर्गातुनी हाकलीत सर्व देव स्मरण करीत अपराजिता देवी ते म्हणती जगदंबेने वर दिधला आम्हा ते आपत्काली स्मरा माते तात्काळ येईन धावोनिया ऐसा विचार करोण देव निघाले स्वर्गाहून हिमालय पर्वती येऊन स्तवन करीती देवीचे। आता आपण बघणार आहोत देवी सूक्त प्रारंभ। महादेवी नमस्तुते शिव कल्याणकारिणी आदि माया प्रकृती वंदन तू ते करीत असो अनादि सिद्ध तू नित्य सर्व जगा प्रति पाळित वंदन तू ते करीत सुखदायिनी तुझ नमो रौद्रा नमो नित्या नमो दुर्गे कल्याणकारिणी ज्योत्स्ना नमो नित्या नमो अंबा अर्धमातृका रुद्री नमो सिद्धी नमो नमो नेतृत्वी भ्रुवता शिवा लक्ष्मी ख्याता दुर्गे देवी नमो तुझ अति सौम्या नमो अति रुद्रा नमो जगतपालिनी नमोस्तुते जगदाधार दुर्गे तू स्वीकारी नमन आमुचे दुर्गे सर्व प्राणी मात्रात विष्णू माया तुची होत नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व भूतात चेतना रूपे तू राहत नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात बुद्धी रूपे तू राहत नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात निद्रा रूपे तू राहत नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात श्रुधा रूपे तू राहत नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात छाया रूपे तू राहत नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात शक्ती रूपे तू राहत नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात तृष्णा रूपे तू राहत नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे उत्तम मानवात क्षमा रूपे तू राहत नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात विविधत्व रूपे तू राहत नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात लज्जा रूपे तू राहत नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे उत्तम मानवात शांती रूपे तू राहत नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात श्रद्धा रूपे तू राहत नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात ब्रह्म रूपे तू राहत नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सुंदर मानवात सौंदर्य रूपे तू राहत नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे काही मानवात लक्ष्मी रूपे तू राहत नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात
प्रवृत्ती रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात स्मृती रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात दया रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात तृप्ती रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात भक्ती रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे काही मानवात ज्ञान रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे काही मानवात विवेक रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे काही मानवात दातृत्व रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात प्रेम रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे श्रेष्ठ मानवात मानवता रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे काही मानवात सहन शक्ती रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व योग्यात तप रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व योग्यात नाद रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व योग्यात बिंदू रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व योग्यात कला रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व योग्यात प्रज्ञा रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व योग्यात ऋतंभरा रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व योग्यात धारणा रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व योग्यात ध्यान रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व योग्यात समाधी रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व विश्वात शून्य जेते तुझी असत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे अक्षर प्रांतात महाशून्य तुझी असत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व ब्रह्मांडात ब्रह्मरूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे आदि अंतातीत परमशून्य तुझी असत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात जगन्माता तू असत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा सर्व इंद्रियांची अधिष्ठाती प्राणी मात्रामध्ये व्याप्ती राहोणी सर्वांपरती ऐसा दुर्गे नमो तुझ या विश्वा माझी चैतन्य भरले असे जे गुप्त तेची दुर्गे तू असत तुझ नमस्कार आमुचा इंद्रादी देवतांनी स्तविले दुर्गे पूर्वी तुझसी वारी आमुच्या विपत्तीसी म्हणून आम्ही प्रार्थितो विनम्रते करता स्मरण जगदंबा येई धावण त्या परमेश्वरी ते वंदन करीते भक्ती भावाने देव संकटा ते वारी आपत्ती ते दूर करी ऐसा दुर्गा परमेश्वरी तुझा नमस्कार आमुचा। आता आपण बघणार आहोत स्वस्ती देवी स्तुक्त। ऐसे परी सर्व देवता दुर्गा स्तुती करीती देखा ऋषी म्हणती अद्भुत वर्तले पहा तेथवरी गंगा स्नानाचे करुणी निमित्त पार्वती येई तेथ देवतांते पुसत काय कारण यावया कळे सर्व समाचार शुंभ निशुंभ असुर पिढिले म्हणून येथवर आले देवता मिळून या पार्वती देहामधून अंबिका तेथे प्रकटवून दिले देवांसी आश्वासन शुंभ निशुंभ वधाचे प्रकटे पार्वतीचे कोशातून कौशिकी नामे म्हणून देवी जय जय कार्य करून श्री अंबिके ते वंदिले कौशिकी प्रकटता देहातून पार्वती होई कृष्णवर्ण हिमालय स्थित कालिका म्हणून प्रख्यात झाली अवधारा असो पार्वती आणि देव सर्व गेले थोडे दूरवर एकली अंबा तेथवर राही पहा ते धवा शंभू निशुंभाचे वृत चंडमुंड नामे ख्यात महापराक्रमी असत तेथे पहा पातले पाहोणी श्री सुंदर शुभांसी देती समाचार श्री परम मनोहर हाय एक हिमालय इतुके परम सुंदर त्रैलोक्यात नाही असुर अंग कांती मनोहर उपमा नाही वर्णाया तिच्या तेजाने प्रकाशित हिमालय आहे होत ऐसे रत्न अद्भुत आपणापाशी हवे हो हे प्रभो दैत्यराज इंद्राचा ऐरावत गज हंस विमान विहार काज आपणापाशी आहे हो त्रिलोक्यातील दिव्य रत्न पारिजात उच्चे श्रवा अश्व कुबेराचे धन सर्व आपणापाशे आहे हो
किंज क्लीम निमाला अद्भुत जी कधीही न कोमजेत समुद्र भेट देत आपणापाशी आये हो सुवर्णाची वर्षा करीत ऐसे वरुणाचे छत्र प्रजापतीचा दिव्य रथ आपणापाशी आये हो अग्निसिद्ध दिव्य वस्त्र समुद्रातील सर्व रत्न वरुणाचा दिव्य पाश निशुंभापाशी आये हो हे सर्व फिके पडत ऐसे श्रीरत्न अद्भुत एकली हिमालय फिरत कान तिथे आणता ऐकोणी चंडमुंड वचन सुग्रीव दूता बोलावून म्हणे श्री येथे घेऊन येथे यावे सत्वरी जेथे दुर्गा अंबिका जाओनिया तेथे देखा मधुर वचने सांगता झाला पहाळ देवीसी म्हणे दूत देवीसी दैत्यराज शुंभ या समयासी अधिपती त्रैलोक्यासी दूत त्यांचा मी असे तोची परमेश्वर सांप्रत देवता आज्ञा पाळीत तुझ कारणे संदेश देत एकाग्र चित्ते ऐकावा त्रैलोक्य माझ्या अधीन देवता माझ्या अधीन यज्ञ भोगही स्वाधीन ऐसा समर्थ मी असे त्रिलोकीचे दिव्य रत्न हाय तमज स्वाधीन ऐरावत इंद्राचे वाहन हाय आज मज जवळी समुद्र मंथनी निगत उच्च श्रवाजाचे म्हणत तोही मज लागी अर्पित केला पहा देवांनी देवता गंधर्वाचे जितके रत्न यक्ष नागांचेही रत्न सारे मज पाशी पडून हायत जाणा संग्रही तूही एक श्रीरत्न यावे त्वा मज प्रत रत्ना ते आदर करीत हाची स्वभाव आमचा यावे माझ्या सेवेत अथवा भ्राता निशुंभ सेवेत राहोनिया सुखात आयुष्य आपले वेचिका माझी पत्नी होसी विपुल ऐश्वर्य भोगीसी राहोनिया अरण्यासी काय तुझ मिळते गे एकोणी दूताचे वजन दुर्गा देवी स्मित वदन बोलली जे गंभीर वचन ऋषी म्हणती अवधारा देवी म्हणे दूतांसी तू जे जे बोललासी आहे सत्य परियेसी प्रतिज्ञाबंध मी असे मी केला असे एकपण जो मम अभिमान करी चूर्ण मज सम जो बलवान त्याची पत्नी होईन मी म्हणून निशुंभ अथवा निशुंभ यावे करावा संग्राम शीघ्र मज जिंकोण पाणी ग्रहण माझे करावे दूत म्हणे घमंडे करिसी कोण आहे त्रैलोक्यासी लढे शुंभ निशुंभासी ऐसा कोणी असे चिना साऱ्या देवदेवता एकावटोन रणी न राहिले एक क्षण एकली तू श्री जाण उगाच हट्ट करू नको तू एक माझे वचन सन्माने नेतो तुझ लागोन नातरी केस पकडोन ओढून न्यावे लागत असे तव जाईल सर्व सन्मान तू होशील दीनवदन म्हणून चल येथोन दैत्य मानिल तुझ लागी देवी म्हणे दूतांसी तू सत्य ते सांगसी शुंभ निशुंभ असम साहसी महारथी ते देखा महापराक्रमी ते असती त्या पाहोनी देव पळती परी मी महामंदमती प्रतिज्ञा करोनी बैसले अज्ञान अहंकारे वश अति आत्मविश्वास याने घेतला घास माझा मीच जाणपा परी आता करावे काय यासी नोहेची उपाय दैत्यापाशी तू जाय सांगे त्या ते सर्वही तदनंतर जे होचित योग्य ते जे आचरित ऋषी नृपा ते सांगत पुढील अध्यायी ती कथा ऐसा परी हे कथानायक येथे संपले देख पाचवा अध्याय संपत आला पहा येथवरी मार्कंडेय पुराण त्यातील हे देवी आख्यान सावर्णिक मन्वंतरात जाण कथा घडल्या या सारा दुर्गा सप्तशती दिव्य ग्रंथ पडते पुरती मनोरथ देवी महात्म्य येथ 5 अध्याय जाहले देवी दूत संवाद देवी सुक्त या अध्यायात त्याचे पाठ जो करीत सर्व साधे तयासी संपूर्ण ग्रंथ पठन हे न जमे ज्या लागोण त्याने देवी सुक्ताचे पठन नित्य करावे जाणपा तेने देवी कृपा होन होतील मनोरथ पूर्ण आयुरारोग्य ध्यानवर्धन होईल जाणा निश्चय दुर्गा सप्तशती ग्रंथ 5वा अध्याय वर्णिला येथ देवी सुक्त देवी महात्म्य या अध्यायात वर्णिले स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 5वा येथे समाप्त झाला आहे। आता आपण पुढचा अध्याय बघूया। अध्याय 6वा ओम श्रीं ह्रीं क्लीं ओम ओम गंग गणपतये नमः ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे भैरव सवेज्ञेश्वर त्याची अर्धांगी सुंदर पद्मावती तेजो भास्कर तिचे चिंतन करीत असे नागासनी विराजमान नागमणी मणिभूषण त्रिनेत्र सुहास्य वदन ऐसे ध्यान तियेचे भाई चंद्रकोर शोभत कुंभ कपाळ करांत जपमाळ सव्य हातात त्या देवी ते नमितसे ऐसे देवीचे करोणी ध्यान ऋषी म्हणती नृपा लागोण देवीचे ऐकोणी वचन दूत जाई माघारा जाओणी अशुभांपासी दूत म्हणे नृपा परियेसी ती स्त्री उन्मत परियेसी युद्ध करावे म्हणत असे ऐकोणी दूताचे वचन दैत्य होई कोपयामान सेनापती ध्रुमलोचन
त्यासी आज्ञा देतसे. तुवा त्वरित जावोनी आणि तिसी पकडोनी, तिचे केस धरोणी होडीत येथे आणि पा. तिचे कोणी रक्षक असे ती देव गंधर्व यक्ष, मारोनी टाका त्वरित उपेक्षा जरा करू नका. शुंभ आज्ञा घेऊन सेनापती द्रुमलोचन, 60 सहस्र सेना घेऊन तेथोनी निघाला. येऊनिया देवी पासी दैत्य म्हणे परियेसी, चल निघ शुंभ निशुंभापासी, अथवा ओढवणी नेईन मी. देवी म्हणे दैत्यासी, तू पराक्रमी अससी, विशाल सेना तुझ पासी, नेय ओढवणी मजला तू. जरी असेल सामर्थ्य नेई मजला ओढीत, ध्रुमलोचन धावत श्री दुर्गेसी धरावया. हुम हा देवी शब्द म्हणत ध्रुमलोचन भस्म होत, सिंह आकांत करीत दैत्य सेना माझारी. शस्त्र वर्षाव करीत देवीने मारिले दैत्य, 60 सहस्र सेने प्रत यमसदना धाडिले देवीने. शुभांशी कळे समाचार देवीने मारले असुर, क्रोधे कापे थरथर शुंभ दैत्य ते धवा. महादैत्य चंडमुंड त्यासी पाचारी त्वरित, म्हणे महासेने सहित तुम्ही जावे तेथवरी. आसुरी माया शस्त्र अस्त्र सोडा त्या श्रीवरी त्वरित, मारा तिसी सिंहासहित मगची यावे माघारा. जरी ती शरण येत बांधोनी आणा येथे, मी प्रतीक्षा करीत आहे येथे बैसलेला. दैत्य आज्ञा घेऊन 1,00,000 सेना जमवून, चंडमुंड तेथून निघाले पहा युद्धासी. दुर्गा सप्तशती ग्रंथ 6 अध्याय वर्णिला येथ, ऋषी नृपासी सांगत सावर्णिक मन्वंतरा माझारी. स्वस्ती. दुर्गा सप्तशती अध्याय 6 येथे समाप्त झालेला आहे. आता आपण पुढचा अध्याय बघूया. अध्याय 7. ओम श्रीं नमः, ओम क्लीं नमः, ओम ह्रीं नमः, ओम श्री गणेशाय नमः. रत्नजडित सिंहासन वर्णजीचा अशे श्याम, शुक शब्द करी श्रवण ऐसे ध्यान देवीचे. मस्तकी अर्धचंद्र विराजित, कमलावर चरण ठेवित, कल्हार माळा गळ्यात विना मधुर वाजवित असे. भाळी बिंदी वर्तुळाकार, रक्तवस्त्र अंगावर ऐसे ध्यान सुंदर मांतंगी नामदेवीचे. चतुरंगिनी सेने सहित चंडमुंड हिमालयी जात, सिंहवाहिनी दुर्गा देखत पर्वती शिखरी बैसली. आयुधे सरसावोणी सर्व जाती धावोणी, दुर्गा क्रोधे करोणी भ्रुकुटी तेढी करीतसे. क्रोधे मुख काळे पडत, काली विकराल प्रकटतेथ, नरमुंड माळा शोभत चर्म पांघरिले चित्त्याचे. विशाल उग्र मुख जिवा बाहेर लवलवत, भयंकर गर्जना करीत दैत्य सहार मांडिला. विशाल भयंकर रूप धरिले, भूमी गगनासी व्यापिले. सहस्रावधी दैत्यांचे पकडले एका मुठीत कालीने. चिमटीत अश्वरथ गज सारथी, पकडोनी आपटी भूमीसी. संहार करी येसी महाकाली जगदंबा. काही क्षणाभीतर मारिले लक्षावधी असुर, हे पाहोणी चंडमुंड भयंकर धावोणी जाती कालीवरी. सहस्रावरी शर सोडती ते कालीवर, ते सर्व मुखांतर शोषून काली घेतसे. एक भयंकर तलवार हाती घेऊन उग्र रूप दावी भयंकर, जैसा प्रलय मांडिला. हाती घेऊन खड्ग हम शब्दोच्चार करीत, चंड दैत्याचे कापित शिर तेव्हा अवधारा. चंड दैत्याचे मारोणी देवी करी गर्जन, मुंड येई धावोण देवी लागी माराया. त्यासही धाराशयी तात्काळ देवी करी पाही, चंड मुंड लवलाही मारिले पहा देवीने. पाहोणी चंडमुंड मृत दैत्य सेना पळो लागत, चंडमुंडाचे मस्तक उचलले पहा देवीने. चंडमुंड शिरे घेऊन पातली काली चंडिका स्थान, दोन्ही शिरे दाखवून देवी लागी म्हणतसे. महाकाली म्हणे चंडिके प्रत, ही शिरे महादैत्य आणिले भेट तुझ प्रत, स्वीकारी यावे तू देवी. आता शुंभ निशुंभाते तू मारी स्वहस्ते, ते कार्य तव हस्ते होणार आहे अवधारा. चंडमुंड शिरे पाहुण अंबिका चंडी बोले वचन, चामुंडा नामा भिधान तू ते म्हणती जाणपा. चंडमुंडा ते मारिले चामुंडा नाम दिले, प्रख्यात देवीचे झाले नाम पहा हो भूवरी. ऐसे काली चामुंडा प्रख्यात झाली देखा, ऋषी म्हणती नृपा ऐक चारित्र ऐसे देवीचे. श्री मार्कंडेय पुराण देवी महात्म्य वर्णन, चंडमुंड आख्यान 7वा अध्याय गोडहा. स्वस्ती. दुर्गा सप्तशती अध्याय 7 येथे संपलेला आहे. आता आपण पुढचा अध्याय बघूया. अध्याय 8. ओम श्रीं नमः, ओम ऐं ह्रीं श्रीं, ओम महालक्ष्मे नमः. अनिमादी अष्टसिद्धी जिसी ध्यात प्राप्त होती, पाशांकुश शोभे हाती त्या भवानी ते नमतसे. जी आरक्त वर्ण शोभत नेत्री करुणा लरहत, ऐसी भवानी दुर्गा ध्यात राहावे सदा सर्वदा.
ऋषी म्हणतीन रूपासी चंडमुंड राक्षसांसी मारिता कोप शुभांसी कापे थरथरा तो देखा संपूर्ण दैत्य सेने प्रत शुंभ ते वहा आज्ञापित म्हणे प्रस्थान त्वरित करा तुम्ही युद्धासी 86 उदायुध सेनापती 84 कंबू सेनापती 50 कुलवीर्यपती शतधौम कुळाचे ते आणखी या व्यतिरिक्त दौहर्द मौर्य कालकेय प्रस्थापन करीती देख युद्धा लागी ते धवा त्या सेने ते देखून चंडिका प्रत्यांचा ओढून टनत्कार करी भीषण भेदे गगना तो देखा सिंहदेवी वाहन गर्जना करी भीषण कालीही मुख पसरून खाऊ पाहे दैत्यांसी ते समय आणखी एक वर्ते तेथे अद्भुत देवदेहा मधुनी निगत शक्ती तिच्या बाहेरी विष्णू शिव कार्तिकेय ब्रह्मा इंद्र नारसिंह सर्व देवांमधून शक्ती आल्या बाहेरी ज्या देवाचे जैसे रूप त्याही तैसाची दिसत परिश्री रूपे असत जाणा त्याची सर्वही हंसयुक्त विमानात माला कमंडलू शोभत ब्रह्मा शक्ती उपस्थित ब्रह्मानी म्हणती ती येला हाती त्रिशूल वृजा भारुड महानाग कर कंकन माहेश्वरी तिथे म्हणत महादेवाची शक्ती ते कौमारी शक्ती अद्भुत मयूर वाहन तिथे शोभत कार्तिकेय शक्ती असत युद्धा लागी पातळी विष्णू शक्ती वैष्णवी गरुडावरी बैसोणी शंख चक्र गदा पाणी आली युद्ध करावया वारा ही शक्ती वराहाची नारसिंही शक्ती नृसिंहाची झाली तेथे उपस्थिती दैत्य निर्दालन करावया हाती घेवोणी वज्र इंद्रानी इंद्र शक्ती येत ऐरावतावरी वैसेत युद्धा लागी येतसे महादेव म्हणे देवी प्रत असुर संहार करी त्वरित माजले असती बहुत यासी शीघ्र मारी तव दुर्गा देहामधून परम उग्र शक्ती प्रकाटून अट्टहास करुण दावी तेव्हा दैत्यासी ती शक्ती प्रचंड म्हणून चंडिका नाम ती महादेवासी वचन बोलती झाली ते धवा चंडिका म्हणे महादेवासी आपण जावे दैत्यांपासी सांगावे तेथे सर्वांसी निरोप माझा अवधारा हे दैत्यांनो तुम्ही क्रूर देवा मानवा छळले फार पाताळ लोका सत्वर पळून जावे तुम्ही हो जरी वाटे युद्ध करावे तरी मी येथे आहे क्षणात मारुनी खाती ऐशा माझ्या शक्तिया शिवासी केले दूत शिवदूती नामे प्रख्यात तेव्हापासून होत देवी पहा इतिहासी शिववचन ऐकोणी दैत्य क्रोधे भरले म्हणे देवी वरी चालवणी सैन्यासहित जाती ते दैत्य सैन्य देवी वरी जात विविध आश्रय सोडत देवी एका क्षणार्धात मोडून टाकी असराते काली मुख पसरून त्रिशूल हाती घेऊन दैत्या ते मारी दारुण अपार वेग तिचा असे ब्रह्माणी कमंडलू जल सिंचन करी युद्धस्थळ दैत्या ते करी हतबल शौर्य सारे जातसे माहेश्वरी मारी त्रिशूलाने वैष्णवी मारी चक्राने कौमारी सहारी शक्तीने ऐसा सहार मांडिला इंद्रानी वज्र प्रहाराने वाराही दिव्य शक्तीने नारसिंही मारी नखाने ऐसा सहार मांडिला मध्येची देवी वाहन सिंह करी दैत्य कंदन चंडिका प्रचंड गर्जोण सहारी पहा दैत्यासी ऐसा प्रचंड संहार माझा झाला पहाते थवर झाला पहाते थवर पळावयासी मग असुर संधी शोधू लागले परी देवी शक्ती पाहत तात्काळ त्यांचे पकडत यमसदनासी धाडित पळून नेदी कोणाते ऐसे चालले कंदन भयभीत असुर दारुण पळावयासी ही स्थान कोठे पाहता दिसेना ऐसे युद्ध भयंकर चालले असे तेथवर रक्तबीज महाअसुर चालोणी पहा येतसे त्याच्या रक्ताचा थेंब पडता भूमीवरी देख दुसरा दैत्य प्रकटत ऐसे सामर्थ्य तयाचे प्रत्येक थेंबा गणित दैत्य तेथे निर्माण होत पराक्रमी बलशाली असत रक्तबीजा समतेही ऐसा तो महाअसुर देवी सैन्यात हाकार उडवणी देतसे थोर काय करावे कळेना इंद्राणीने वज्र प्रहार वैष्णवीने चक्र प्रहार करिता वाहे रुधिर देहातुनी त्या दैत्याच्या परी थेंबा गणित निर्माण होती दैत्य सहस्रावधी निर्माण होत ऐसे दत्त तेथवरी कौमारी शक्तीने प्रहार वाराही खड्याने मार माहेश्वरी त्रिशूलवार करीती रक्त बीजावरी तोही मातृकावरी प्रहार करी देखा दुर्धर देवता संकटी थोर पडल्या पहाते धवा पाहोणी देवता उदास चंडिका म्हणे कालीस पसरोणिया मुखास रक्ताते तू पाश्रावे ऐसे जव तू करीत दैत्य मरेल निश्चित ऐकोणी देवीची मात काली प्राशी रक्ताते काली प्राशी दैत्य रक्त तेने तो क्षीण होत शस्त्र प्रहार त्यावरी करीत
सर्व देवता मिळवनिया रक्तबीज असा मारिला देवा बहु आनंद झाला पुष्पवर्षाव त्यावेळा करीती पहा देवीवरी रक्तपानाने उन्मत मातृगणरणी नृत्य करीत हर्ष साजरा करीत महाविजय हा म्हणूनिया रक्तबीजा ते मारिले देवा ते आनंदविले नवल ऐसे केले पहा दुर्गा देवीने देवी सप्तशती ग्रंथ सावर्णिक मन्वंतरात मार्कंडेय सांगत 8वा अध्याय ऐसा हा. स्वस्ती दुर्गा सप्तशती 8वा अध्याय समाप्त झालेला आहे. आता आपण पुढचा अध्याय ऐकूया. अध्याय 9. अर्धनारीश्वरा ते शरण बंदूक पुष्प सुवर्ण समर्वन पांशा कुशवरद मुद्रा धारण ऐसे रूप जयाचे 3 नेत्र अर्धचंद्र अक्षमाळा सुंदर देई भक्ता भयावर त्या ते नमन करीत असे. नूप म्हणे ऋषींसी पुढे सांगावे आम्हासी देवीने रक्त बीजासी अद्भुत रीती मारिले पुढे काय जाहले शुंभ निशुंभाने काय केले देवीने कैसे मारिले ते सांगावे मज लागी. ऋषी म्हणती नृपासी शुंभ निशुंभ क्रोधासी न राहे सीमा परियेसी मरण पाहुण सेनेचे प्रचंड सेने सहित देवीवरी आक्रमण करीत शुंभ निशुंभ ते दैत्य चालवणी जाती देवीवरी महाशर संधान होत बाण वर्षाव होई अद्भुत वाचंडिका बाण अद्भुत छेदे सर्व शस्त्राते तेजस्वी खड घेऊन निशुंभ येती धावोण सिंह देवी वाहन त्यावरी प्रहार करीत असे. देवी एक दिव्य बाण सोडी निशुंभ लक्षण दिव्य खडग आणि ढाल तोडून टाकिले पहा देवीने. 8 चंद्रकौर्य असत ऐसी ढाल अद्भुत देवीने तोडिता चकित दैत्य पहा होतसे. म्हणून एक शक्ती सोडी तो देवी प्रती देवी चक्र सोडीती झाली पहा ते धवा. शक्तीचे तुकडे होत निशुंभ क्रोधे चिंतित शूल गदा फेकित लक्षोणिया देवीसी. देवीचा सिद्ध त्रिशूल भस्म करी गदाशूल परशु घेवोणी असुर देवीवरी धावला. जवळ येता असुर देवी करी वज्र प्रहार निशुंभ दैत्य धरणीवर पडला पहा ते धवा. देखोणी निशुंभ मूर्छित शुंभ होई क्रोधित देवी ते मारावया त्वरित धावला पहा तेथवरी. दिव्य रथावरी बैसोण पराक्रमी दिसे शोभयामण त्या ते येता देखोण देवी शंख फुंकितसे. धनुष्याचा टनत्कार करी देवी वारंवार सिंह गर्जना थोर करो लागे तेथवरी. महाकाली महाघोर गर्जना करी तेथवर कापती पहा असुर म्हणती प्रलय मांडिला. शुभांते पाहुणी सामोरी उभा राहे म्हणे ईश्वरी केले अत्याचार देवांवरी त्यांची शिक्षा भोगी तू. उभे राहुणी गगनात देवता जय जयकार करीत म्हणती अंबे त्वरित मारी शुंभ दैत्याला. शुंभ क्रोधित होणी शक्ती सोडी अग्नी समान प्रतिशक्ती सोडोनी देवी मध्येच पाडित असे. शुंभ भयंकर गर्जत तीनही लोक तेने कापत गर्जोणी बाण अद्भुत सोडी देवी ते लक्षोणी. शुंभ बाणा ते देवी तोडी देवी बाणा ते शुंभ तोडी देवा पडती कोडी कोणी कोणा ते ऐकेना. अकस्मात देवीचा शूल भेंदी दैत्याचे वक्षस्थळ मूर्छित होवणी ते स्थली पडला पहा दैत्य तो. इकडे निशुंभ जागृत होवणी आला तेथ पाहोणी शुंभ मूर्छित क्रोधे कापे थरथरा. 10 सहस्र बाणा सोडित देवी काली सिंहा ते वेदित सर्वा ते घायाळ करीत चक्रे सोडोनी त्यावरी. 10 सहस्र बाण चक्र निशुंभ सोडी देवीवर दुर्गा तेव्हा कोपोण सोडी दिव्य शक्ती ते. दुर्गा शक्तीने चक्रबाण सारे काढिले तोडोन निशुंभ गदा घेऊन देवीवरी धावला. खडग घेऊनी त्वरित देवी गदे ते तोडित शूल घेऊनी धावत निशुंभ पहा देवीवरी. शूल घेऊनी हाती झाली वक्षस्थला ते छेदिती अद्भुत वर्ते तेथे ऋषी म्हणे अवधारा. निशुंभाचे छेदिता हृदय एक पुरुष प्रकट होय महाबली पराक्रमी काया येई वक्षातुनी तो. देवीस म्हणे तो पुरुष उभे राहे थांबतेथ मी आहे येथे जीवित करी युद्ध मज सवे तू. देवी हासोणी म्हणत युद्धची मी आहे करीत हाती खडग घेत शिर करी धडा वेगळे. सिंह देवी वाहन करी पराक्रम दारुण्य सहस्रावधी दैत्य मारून टाकिले पहातयाने. काली आणि शिवदूती लक्षावधी दैत्य खाती कौमारी दैत्या मारिती झाली अनेक ते धवा. मंत्र जल ब्रह्माणीचे तेज सत्व हरे दैत्यांचे सोडोनी रणाते पळून जाती अवधारा. माहेश्वरीचा महात्रिशूल फोडी दैत्यांचे वक्षस्त्र सहस्रावधी दैत्य दळ मारिले पहा देवीने. कित्येका वाराहीने मारिले
वैष्णवीने तुकडे केले, ऐंद्रीने वर्जे छेदिले, किती एका पहा दैत्यासी, काली शिवदूती भक्षित, सिंह फाडोनी खात, ऐसे परी होत रणा माझी ते धवा. निशुंभ वध या अध्यायात ऋषी नृपाते सांगत, शुंभ वध पुढील अध्यायात ऋषी सांगती नृपाते. मार्किंडिया पुराणात देवी महात्म्य कथानक, मन्वंतर सावर्णिक, नववा अध्याय गोड हा. स्वस्ती. दुर्गा सप्तशती अध्याय 9 संपूर्ण झालेला आहे. आता आपण पुढचा अध्याय बघूया. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, भगवती कामेश्वरी, अर्धचंद्र जिचे श्री, शिवशक्ती स्वरूपेश्वरी, ती ते नमन करीत असे. आरक्त सूर्या समवर्ण, सूर्यचंद्र अग्नी ते त्रिनेत्र, पाशांकुश शूल मनोहर, करी धरिले जियेने. ऐशा भगवतीचे करुणी ध्यान, ऋषी म्हणती नृपाला गोण, निशुंभा ते मृत देखोण, शुंभ क्रोधे म्हणतसे. दृष्ट दुर्गे तू करुणी घात, वदिले माझ्या बंधुप्रत, परी जरी असेल हिम्मत, एकली लढे मज सवे. देवी म्हणे तू महादृष्ट, मी एकलीच हाय समर्थ, मज विन या त्रैलोक्यात काही दुसरे असे चीना. परी जरी तू म्हणत, तरी या ज्या माझ्या विभूती असत, मज अंतरी प्रवेशेत तुझ्या इच्छे कारणे. ऐसे म्हणता अंबिका, देवता लीन झाल्या देखा, ब्रह्मादी आदी समस्ता देवी शरीरी प्रवेशल्या. ऐकिले राही देवी म्हणे दैत्या ते पाही, माझे ऐश्वर्य शक्तीही सारे पहा समेटले. चहा आता युद्ध करू, दावी पराक्रम सत्वर, ऐसे म्हणोनी भयंकर बाण वर्षाव करीतसे. देवीचे सारे बाण दैत्य टाकिले मोडून, दैत्याने जे सोडिले बाण देवी तोडून टाकीतसे. दुर्गा हुंकार शब्द करीत, तेने शस्त्र अस्त्र नष्ट होत, म्हणून दिव्य अस्त्र सोडित परमेश्वरी वर देदवा. दैत्याची दिव्याश्रे सर्व, हुंकारे दुर्गा भस्म करीत, धनुष्य त्याचे तोडित, दिव्य बाणा ते सोडोनिया. शुंभ शक्ती सोडित, तीही दुर्गा तोडित, ढाल तलवार घेई दैत्य, दुर्गे लागी माराया. देवी सोडी तीक्ष्ण बाण, ढाल तलवार जाईज मोडून, अश्वसारथी धनुष्य जाण, तेही कापून टाकीतसे. दैत्य मुर्दगल घेऊनी धावत, देवी तेही मोडूनी टाकत, दैत्य मृष्टी प्रहार करीत, देवी वक्षी ते धवा. दुर्गेनेही मृष्टी प्रहार केला दैत्याचे छातीवर, रक्त ओकित भूमीवर, काही क्षण पडला तो, परी क्रोधे उठत, स्वहस्ते देवीसी धरित, आकाशी उडवणी जात, सांगावे घेऊनी देवीसी. आकाशी युद्ध गोगांचे, नवल वाटे ऋषी मुनी ते, म्हणती ते अद्भुत साचे, प्रथमची आम्ही पाहतसे. शुभांते करी उचलला, गरागरा फिरवणी फेकला, पृथ्वीवरी आपटला पहा दुर्गा देवीने. परी तो सवेची उठवण, धावे दुर्गा लक्षोण, तव त्रिशूले वक्ष भेदून, देवी त्याची टाकीससे. जैसा भूकंप होत, तैसी पृथ्वी कापत, शुंभ दैत्य पडत, तैसा जाणा भूवरी. दैत्य मारिला देखोण, विश्व होई प्रसन्न, स्वच्छ दिसे गगन, शांती सर्वत्र होतसे. नद्या निर्मळ वाहू लागत, मेघ आनंदे वर्षत, देवता हर्ष भरित, गाऊ लागले ते धवा. गंधर्व आनंदे गाती, अप्सरा हर्षे नृत्य करीती, वायू वाहे प्रसन्न गती, पृथ्वीवरी ते धवा. सूर्य पवित्र किरणे सोडित, यज्ञशाळा होती प्रज्वलित, दिशा झाल्या प्रशांत, प्रसन्न झाले सर्वही. दुर्गा सप्तशती ग्रंथ 10 अध्याय वर्णिले येथ, ऋषी म्हणे नृपाप्रत, ऐसे महात्म्य देवीचे. स्वस्ती. दुर्गा सप्तशती अध्याय 10 संपूर्ण झालेला आहे. आता आपण 11वा अध्याय पाहूया. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, उदित सूर्यासमान, जिची अंग कांती महान, अर्धचंद्र मुकुट जाण, भाळी जिच्या मिरवतसे, 3 नेत्र सुहास्य वंदन, सौंदर्याची जी खाण, वरद अभय पाशांकुश मुद्रा पूर्ण, सदैव रक्षी भक्तासी. त्या भुवनेश्वरी ते वंदन, प्रथम तिचे करुण ध्यान, पुढील कथा सांगेन ऋषी म्हणती रायासी. महादैत्याधिपती शुंभ होता अमृत, देवीचा जय जयकार करीत, पातले सर्व देवतेथ, जेथे होती जगदंबा. अग्नी ते पुढे करोणी, देवीचे करीती स्तवन, सर्व ही प्रसन्न वंदन, होते पहाते धवा. जगन्माता व्हावे प्रसन्न, विश्वेश्वरी व्हावे प्रसन्न, करावे विश्वाचे रक्षण, विश्व आधीन तुझा असे. तू जगतासी आधार, पृथ्वी तव रूप साचार, जल रूपे तू समग्र, तृप्ती देसी जगताते. तू वैष्णवी पराक्रमी, विश्व बीज तू विश्व स्वामिनी,
तू माता जगन्मोहिनी, मोहून ठेविसी सर्वाते. तू होता प्रसन्न, भक्ता ते मोक्ष प्राप्त. हो आणि ईश्वरासी युक्त, सदा सर्वदा राहे हो. विद्या सर्व तुझी रूपे, स्त्रिया सर्व तुझी रूपे. तू व्यापक विश्वाते, कोणस्तव शके तुझ. सर्व व्यापक देवी, स्वर्ग मुक्ती प्रदायिनी. याहुनी स्तवन वचनी, काय आणि ते सांगावे. सर्वासी बुद्धी तू देसी, हृदयी सर्वांच्या राहसी. स्वर्ग मोक्ष प्रदान करीसी, नारायणी नमोस्तुते. परिणाम परिवर्तन, हेची तुझे स्वरूप प्रमाण. विश्वातीत चैतन्य, नारायणी नमोस्तुते. सर्व मंगलाचे ही मंगल, सर्व इच्छा करीसी पूर्ण. गौरी त्र्यंबके शरण, नारायणी नमोस्तुते. सृष्टी स्थिती विनाश शक्ती, सनातन तू दिव्य शक्ती. सर्व गुणातीत गुणमय शक्ती, नारायणी नमोस्तुते. दिन शरणागताचे रक्षण, ब्रीद तुझे परित्राण. करीसी दुःखाचे हरण, नारायणी नमोस्तुते. हंसयुक्त विमानात, ब्रह्माणी रूपे राहत. कुशयुक्त जलसिंचित, नारायणी नमोस्तुत. त्रिशूल हाती माथा चंद्र, महाऋष्य भावरी बैसत. माहेश्वरी या रूपात, नारायणी नमोस्तुते. मयूर मुकुट वेष्टित, महाशक्ती धारण करीत. कौमारी या रूपात, नारायणी नमोस्तुते. शंख चक्र गदा धरित, शारंग हाती धरित. वैष्णव या रूपात, नारायणी नमोस्तुते. महाचक्र हाती धरित, वसुंधरा धाडे उचलत. वाराही या रूपात, नारायणी नमोस्तुते. त्रैलोक्याचे करी रक्षण, दैत्यांचे करी हनन. नारसिंह या रूपात, नारायणी नमोस्तुते. हाती महावज्र धरित, सहस्रनयन प्रज्वलित. ऐंद्रिवृत्त प्राण हरित, नारायणी नमोस्तुते. दैत्य सेनेचा संहार करीत, भयंकर रूप धरित. शिवदूती या स्वरूपात, नारायणी नमोस्तुते. विक्राळ उग्र दिसत, विकट गर्जना करीत. चामुंडा या रूपात, नारायणी नमोस्तुते. लक्ष्मी लज्जा महाविद्या, श्रद्धा पुष्टी अविद्या. राही विविध रूपात, नारायणी नमोस्तुते. मेधा श्रेष्ठ ऐश्वर्या, सर्व विश्वाची अधिष्ठाता. सरस्वती या रूपात, नारायणी नमोस्तुते. सर्वेश्वरी सर्व रूपात, सर्व शक्ती सर्व भय हरित. दुर्गा देवी रूपात, नारायणी नमोस्तुते. तीन नेत्रांती शोभत, सर्व भयापासून रक्षत. कात्यायनी या रूपात, नारायणी नमोस्तुते. भयंकर ज्वाला ओकित, ऐसा त्रिशूल हाकात. भद्रकाली या रूपात, नारायणी नमोस्तुते. दुष्ट कर्मापासून माता रक्षी पुत्रा लागोण. तू करी तैसे रक्षण, पापापासून आमुचे. असुरांचे करुणी हणन, तुझे खडगड झाले पावन. चंडिके करी कल्याण, नमन तुझे करीत असो. तू होता प्रसन्न, जाती सर्व रोग आपदा पळोन. तुझा आश्रित होता जाण, आश्रित त्याचे जग होई. धर्मद्रोही महादैत्य, अनेक रूपाने त्या ते मारित. ऐसे कोण करीत, विश्वा माझी तुझे विना. तुझ्या विना ऐसे कवण शक्ती, जी जीवांते भ्रमविती. वेदांमध्ये तुझी ख्याती, वर्णिली ऐसी आहे हो. यक्ष राक्षसापासून, विष सर्पापासून. शत्रू ठंगापासून, रक्षी दुर्गे आम्हा ते. विश्वेश्वरी विश्वाचे पारण, विश्व सर्व तव अधीन. तुझ्या चरणी नम्र राहो आम्ही सर्वदा. देवी प्रसन्न व्हावे, सदैव आम्हा रक्षावे. जगताचे पाप हरावे, म्हणून आम्ही प्रार्थितो. विश्व दुःख हरित, आम्ही तव शरणागत. त्रैलोक्यवासिनी दुर्गा देत, वर प्रदान देवांना. देवी म्हणे मी प्रसन्न, मागा आता वरदान. जेणे जगाचे कल्याण, होईल ऐसे मागावे. सर्व बाधा निवारी, शत्रूंचा नाश करी. त्रैलोक्यवासी ईश्वरी, वर देई आम्हा ते. हेची कार्य राही करीत, एवढे देई आम्हा प्रत. तिन्ही लोका ठेवी शांत, ऐसे करी दुर्गे तू. एकोणी देवांचे वचन, देवी म्हणे तया लागोण. वैवत्सव मनवंतरात जाण, आता येईन मी पुन्हा. ते 28वे युग असेल, शुंभ निशुंभ पुन्हा येतील. मी नंद गोप यशोदा गृही प्रकटेन, करण्या नाश असुरांचा. तदनंतर पुनश्च अवतारण मी परेत. नाश करीन वैप्रचित, रक्तदंतिका म्हणून या. पुढे भविष्य काळात अवर्षण भयंकर पडत. तेव्हा प्रकटोनी यथार्थ, ऋषी रक्षा करेन मी. शतनेत्रांनी ऋषीसी, पाहोणी रक्षिण त्यासी. शताक्षी नाम मजसी, पडेल तेव्हा निर्धारे. शाक उत्पन्न करोण, देईन जना जीवन. शांक भरी नाम म्हणून, पडेल मजला निर्धारे. तैसेची त्या अवतारात, दुर्गम दैत्याचे वदत. दुर्गा नामे ख्यात, होईन तेव्हापासूनी. भीमरूप करोनी धारण, हिमालयी पर्वत पावन. राक्षसांते भक्षिण, ऋषी म्हणून ते रक्षाया.
भीमादेवी म्हणून ख्याती तव मी पावेन, मुनी करीती स्तवन नतमस्तक होणिया. अरुण्य नामे दैत्य लोका उपद्रव करीत, ऐसे होईल जगाप्रत भविष्य काळी जाणावे. तेव्हा भ्रामरी रूपात मी होईन प्रकट, भ्रमर रूपे नाश करीन त्या असुराचा निश्चये. भ्रामरी देवी म्हणून लोक करतील पूजन, ऐसे देवी वचन दुर्गा सर्व देवांचे. या व्यतिरिक्त आणीन माझती देव्हा दैत्य, अवतार घेऊन निश्चित मारेन त्यांना निश्चय. ऐसे सांगोणी देवी पहा गुप्त जाहली, जय जयकार ठेवा करती उद्यस्ती अंबे म्हणून या. ऋषी म्हणे रूपांसी 11 अध्यायासी, पठेन भोग मोक्षासी प्राप्त होई निश्चये. स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 11वा संपूर्ण झालेला आहे. आता आपण पुढचा अध्याय ऐकूया. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, विद्युलते समान रूप, सिंहवासिनी त्रिनेत्र, खड्गधाल पाशचक्र, हाती धरिले जियेने, माती शोभे चंद्रकोर, रूप दिसे भयंकर, सर्व देवतांचा अवतार, ऐसे रूप दुर्गेचे. हाती ढाल तलवार, घेऊनी कन्या संभोर, युद्धा लागी तत्पर, अंगी विभोती जियेच्या. दुर्गा महापरमेश्वरी, ब्रह्मांड व्यापक अखिलेश्वरी, ललिता राजराजेश्वरी, वर देतसे ग्रंथला. म्हणे या ग्रंथातील स्तुती, जे नित्य पठन करीती त्यांच्या सर्व आपत्ती निवारीन मी निश्चये. पूर्ण ग्रंथ करता पठन, ज्याचे होईल कल्याण, इह सौख्य परत्र साधन, होईल जाणा निश्चये. मधुकैट्य भाचा संहार, मी वदिला महिषासुर, शुंभ निशुंभ असुर, कैसे वदिले रणामाजी. या प्रसंगाचे पठन जे करीती भक्तजन, त्यांचे मनोरथ पुरविन, वरदान देईन मी त्याते. ग्रह पीडा न बाधती, पापे त्यासी न लागती, दूर संकटे होती पठन मात्रे ग्रंथाच्या. दारिद्र्य जाई पळवून, नष्ट होई अज्ञान, प्राप्त होती सद्गुण पठन मात्रे ग्रंथाच्या. शतपाठ करिता पूर्ण, अपार लाभे पुण्य, होतील सर्व इच्छा पूर्ण पठन मात्रे ग्रंथाच्या. सहस्र आणि 100 इतुके पाठ जो करीत, प्रसन्न हो नित्याप्रत, ध्यानी दर्शन देईन मी. अष्टमी चतुर्दशी नवमी पठन करावे या दिनी, पाप सर्व जळोन जाईल जाणा निश्चये. सदैव माझे भक्त राहतील आनंदात, विरह दुःख कधी न होत मम भक्तांसी निश्चये. त्यासी नाही शत्रू भय, त्यासी नाही राजभय, शस्त्र अस्त्र अग्निभय, त्यासी नाही निश्चये. त्यासी नाही चोर भय, मार्गी नाही लूट भय, जगदंबा रक्षिती होय सर्व बाजूंनी सर्वदा. त्यासी नाही जल भय, नाही त्यासी अरण्य भय, व्याप्र सर्प विष भय, नाही त्यासी निश्चये. म्हणून भक्तिपूर्वक ग्रंथ पठन राहावे करीत, स्वयं दुर्गा सिद्ध करीत महाग्रंथ म्हणून या. परम कल्याणकारक ग्रंथ, त्रिविध तापाते हारित, रोग व्याधी समस्त पठन मात्रे नष्ट होती. ज्या देवी मंदिरात या ग्रंथाचे पठन होत, तेही राही मी नित्य म्हणून दुर्गा सांगत असे. जागृही ग्रंथ पठन, मी तेथे राही जाण, सर्व विपत्ती निवारीन, सुख ठेवीन भक्तासी. भक्तिदान होम हवन, मज करीती जे समर्पण, त्यावरी संतोषोन वरदान त्या ते देईन मी. शारदीय नवरात्रात जे भक्ताने पठन करीत, आपणदा मुक्त होत सर्व बाजूंनी सर्वदा. माझे महात्म्य करिता श्रवण करिता मम पराक्रम, मनुष्य निर्भय होवण सुखी होईल सर्वदा. या ग्रंथाचे पठन करीत, शत्रू त्यांचे नष्ट होत, सर्व सुख होई प्राप्त पठन मात्रे ग्रंथाच्या. अशांत मने होई शांत, दुःख स्वप्ने त्यासी न बाधत, पीडा सर्व ग्रह जनित पठन मात्रे नष्ट होती. बालकांते बालग्रह न पीडित, मैत्री राहे अतुट, सौजन्य वाढे सर्वत्र, ऐसे महात्म्य ग्रंथाचे. पिशाच राक्षस भूत पठन मात्रे पळून जात, सर्व आपदा होती शांत पठन मात्रे ग्रंथाच्या. 1 वर्ष देवता पूजन, 1 वर्ष करिता दान, जे फळ होई निर्माण, ग्रंथ पठते ते मिळे. एकदा करिता श्रवण, पाप जाई जळून, देवी आरोग्य प्रदान, करित्या भक्तासी निश्चये. रात्री सुक्त देवी सुक्त, नारायणी स्तुती महाख्यात, या श्रोता तेजो पठन करीत, त्यासवे राहे मी सदा. त्यासी नाही व्याघ्र भय, त्यासी नाही शत्रु भय, सिंह गज सर्प भय, नाही त्यासी सर्वदा. नाही त्यासी राजभय, नाही त्यासी चोर भय, नाही त्यासी युद्ध भय, रक्षित त्या ते सर्वदा. कोणी बैसोणी नावेत, महासागरी प्रयाण करीत, पडे चक्रवातात, नाव बुडो लागत असे. अथवा भयंकर युद्धात शस्त्र प्रहार होत,
पिशाच बाधेने पीडित महाव्यथेने पीडितसे. ऐसे काही असो कारण करावे या ग्रंथाचे स्मरण. विपत्ती कितीही महान सुटे भक्त त्यातून या. करिता फक्त स्मरण विपत्ती पळती जाण. शत्रू आणि जीवाहिंस पळती पाहुणी भक्ता ते. ऐसे ग्रंथासी वरदान देई दुर्गा चंडिका जाण. आणि पावे अंतर्गण हिमालया माझारी. निर्भय होणी समस्त देव आपुले कार्य करीत. पृथ्वी झाली शांत यज्ञ यागे करोनिया. रणांगणी जे पळत उरले असुर जे असत. ते पाताळी लपत जाओनी राहती तेथवरी. ऋषी म्हणे नृपासी भगवती जगदंबा परियेसी. जगत रक्षण्या कारणासी पुन्हा पुन्हा प्रकटसे. हे विश्वतीच्या आधीन ती करी विश्व निर्माण. भक्ता सुख समाधान देवोनी सुखी ठेवेतसे. प्रलय काळ जव होत महाकाली प्रकटत. विश्व संहार करीत ऐसे महात्म्य दुर्गेचे. वाढता पापाचा भार तीच करीत असे संहार. विश्व व्यापोनी सर्वत्र खेळ खेळी जगदंबा. मनुष्य वर्तता सात्विक देई सौभाग्य तयाप्रत. अहंकार गर्व करीत दारिद्र्य पाठी लावितसे. ऐसी दुर्गा परमेश्वरी प्रकटली जाणा भूवरी. तिथे पूजिती सत्वरी सौख्य प्राप्ती होतसे. मार्किंडेया पुराण सावर्णिक मन्वंतर जाण. देवी महात्म्य फलसृष्टी पूर्ण 12 अध्याय गोडहा. स्वस्ती. दुर्गा सप्तशती अध्याय 12वा येथे संपलेला आहे. आणि आपण आता पुढचा अध्याय बघूया. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा. बालसूर्या समान आरक्त ऐसे तेज अद्भुत. चतुर्भुज त्रिनेत्र मुकुट अर्धचंद्राकार जो. पाशांकुश हात धरित अभय वरद मुद्रा हसत. ऐसा शिवा देवी ते ध्यात राहावे सदा सर्वदा. ऋषी म्हणती रायांसी देवी चरित्र तुझसी. सांगितले परियेसी फलश्रुती सहितजे. ती ब्रह्मांडा कारण विष्णू माया तीच जाण. तिचे कारणे मोहन जग संपूर्ण जातसे. त्या परमेश्वरीशी शरण मनोभावे जाबे आपण. ती ते आराधिता संपूर्ण सुख त्रैलोक्या होतसे. भोग मोक्ष ज्ञान शक्ती देवी कृपे प्राप्त होती. म्हणून आता एक चित्ती स्मरण करावे देवीचे. एकोणी मुनींचे वचन सुरत समाधी करिता नमन. विरक्त मणी होऊन तप आचरिते जाहले. श्री जगदंबा पित्यार्थ उभयता तप करू लागत. देवी सुक्ताचे करीत पाठ जाणा दोघेही. काही दिवस गेल्यावर करू लागले निराहार. बैसोनी एका आसनावर ध्यान करीती ती देखा. 3 वर्षे ऐसे करीत दुर्गा चंडिका प्रसन्न होत. म्हणे मागा निश्चित वर देण्या आले मी. नृप मागे गत राज्य तैसेची भविष्य जन्मी राज्य. देवी तथास्तु म्हणत दिले वरदान त्या लागी. वैश्य होऊनी विरक्त देवीसी म्हणे मजप्रत. आत्मज्ञान देऊनी चित्त शुद्ध माझे करावे. देवी म्हणे नृपांसी दिले वचन तुझसी. तू जिंकीशी शत्रुसी राज्य स्थिर राहे तुझे. सावर्णिक म्हणून मिळेत पुढे तुते जन्म. चक्रवर्ती राजा म्हणून ख्याती पावसी निश्चये. देवी म्हणे वैश्यासी तू जाशील मोक्षासी. आत्मज्ञान तुझसी प्राप्त जाणा होईल. मार्कंडेय म्हणे सावधान संपले देवी आख्यान. देवी पावली अंतर्धान वर देवोनी दोघांसी. श्री मार्कंडेय पुराण सावर्णिक मन्वंतर जाण. देवी महात्म्य संपूर्ण झाले पहा येथवरी. हा 13वा अध्याय येथे संपले पुराण. वैश्य सुरता वरदान प्राप्त येथे जाहले. स्वस्ती. दुर्गा सप्तशती अध्याय 13वा इथे संपूर्ण अध्याय संपलेला आहे. आणि आपण आता बघणार आहोत प्राधानिक रहस्यम. सप्तशती रहस्य त्रयासी नारायण ऋषी परियेसी. अनुष्टुप छंद फलप्राप्तीसी जपे विनियोगा म्हणावे. महालक्ष्मी महासरस्वती महाकाली दुर्गा भगवती यांची वावया कृपा प्राप्ती पठन करावे ग्रंथाचे. नृप म्हणे ऋषीसी देवी महात्म्य आम्हासी. सांगोणिया परियेसी उपकार केला बहु जाणे. आता सांगावे मजप्रत प्रधान प्रकृती रूपाप्रत. कैसे आराधावे देवी प्रत ते मज सांगा गुरुवर्या. ऋषी म्हणती राजासी बरवा प्रश्न पुसिलासी. परी हे रहस्य सर्वांसी सांगो नये सर्वथा. महालक्ष्मी परमेश्वरी आदि कारण ईश्वरी. दृश्य अदृश्य अखिलेश्वरी भरोणी राहे विश्वाते. सुवर्णा समकांती शून्यातून जीची उत्पत्ती. सुवर्ण अलंकार अंगावरती उत्कृष्ट रूपती येचे. ती शून्याते देखत म्हणे उत्पन्न करावे वस्तू जात. तमो गुणात्मक चिंतित महाकाली ते प्रकटया. महामाया महाकाली ऐसी प्रकट झाहली. रुंड माळा गळा घातली अलंकार म्हणून या.
महालक्ष्मीसी करुणी नमन. पुसे का पाचारिले म्हणून येरी म्हणे विश्व आपण निर्माण केले पाहिजे. श्रुदा तृषा आणि निद्रा तमोगुणी प्रवृत्ती आपदा उतरावया पाप भारा करणे लागे युद्धासी. ऐसे तुझे कार्य बहुत जे गर्व अहंकार करीत त्याते पाडी आसक्तीत मोहनी टाकीत यांना. ऐसे सांगोणी तीसी शुद्ध सत्व गुणेसी धारण करी रूपांसी विना पाणी असे जी. शुभ्र वस्त्र नेसली पुस्तक विना हाती धरली सरस्वती बुद्धी प्रकटली. ऐसी पहाते धवा तिथे महालक्ष्मी म्हणत जे सद्गुण पंडित ईश्वर भक्त गायन संगीत. ऐसा लोका पाही तू नृत्य गायन वादन कवित्व लेखन विद्या साधन हे सर्व तव आधीन राहे जाणा निश्चये. जे असती विरक्त ज्ञान ब्रह्ममिच्छित त्यासी कृपा करुणी त्वरित परमार्थ त्याचा करावा. ऐसे असे तुझे कार्य सात्विक शुद्ध मोक्षाप्रत नेने मम भक्तांप्रत ज्ञानदान करोनिया. महाविद्या वाणी सरस्वती ब्राह्मी कामधेनु भारती वेद गर्भा बुद्धिमती ऐसा स्वरूपे वर्तावे. महालक्ष्मी म्हणे त्याते आता निर्मुनी युगलाते या विश्व रहाटाते पुढे आपण चालवू. ऐसे म्हणोनी तिघांनी युगुलाते निर्मोणी विश्वरचना आरंभोणी विश्व निर्माण केले. निळकंठ श्वेत शरीर मस्तकी जाणा चंद्रकोर ऐसा निर्मिला शंकर तये वेळी ते धवा. त्याची अर्धांगिनी अक्षरा तीच ईश्वरी महेश्वरा अर्धनारीश्वर ईश्वरा ऐसे जोडी जाहली. महासरस्वती सत्तेने जे युग्म होई निर्माण श्वेतवर्ण श्री पुरुष श्यामवर्ण ऐसा निर्माण करी देखा. विष्णु कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडी ऐसी नावे युग्मांची. स्त्री तेची पुरुष असत पुरुष तेची स्त्री होत निराकार साकार होत ऐसी धरली रूपे देखा. ऐसा रूपा ते धरून केले विश्व निर्माण यातील रहस्य जाण ज्ञान नेत्री जाणावे. याहुनी काही आणिक लिहिणे न योग्य होत क्षमा प्रार्थना देवा समस्त लिखाण बंद करीत असे. महालक्ष्मी महाकाली महासरस्वती महाविष्णू महादेव परब्रह्मस्थिती या गुढा ते जाणती. ब्रह्मस्थिती ते पावावया याचे न होई वर्णन प्राधानिक रहस्य जाण निराकार साकार येथोन निर्माण पहा झाले. ऐसे देवता रहस्य जाणोनी सर्व अद्भुत श्री दत्त दावणी संकेत पूर्ण येते करियेसा. स्वस्ती. प्राधानिक रहस्यम येथे संपूर्ण झालेला आहे. आता आपण बघूया वैकृतिक रहस्यम. त्रिविधा शक्ती मुख्य रजतम सात्विक महालक्ष्मीची रूपे प्रकट होती तीन जाणपा. विविध नामे त्या मिळत कार्य कारण भेद असत शर्वा शिवा चंडिका म्हणत सर्व रूपे दुर्गेची. जी विष्णूची योग निद्रा तीच महाकाली भद्रा ब्रह्मास्तवी जागृता करणे म्हणून तिज लागी. मधु कैट भाते करोणी हनन ब्रह्मास्तवी म्हणून महाकालीची माया पूर्ण दुस्तर असे तरावया. सर्व देवता मधून तेज निगत तेने जी श्री होत महालक्ष्मी मूळ म्हणत त्रिगुणात्मक प्रकृती. ती ते नवदुर्गा ही म्हणत मूर्तीसी 18 हात विविध आयुधे शोभत 18 हाता माझारी. बाण खडग गदा कमळ परशु शंख घंटा त्रिशूळ पाश शक्ती धनुष्य कमळ ऐसी विविध आयुधे ती. पानपात्र दंड झाल वज्र हाती अक्षमाळ कमलासने निर्मळ परमेश्वरी राहिती. ऐसी ते परमेश्वरी सर्व ईश्वरांची ईश्वरी तिथे ध्याता अंतरी सिद्ध आत्मा होतसे. सत्वगुण आश्रित पार्वती देही प्रकटत तिथे सरस्वती म्हणत अष्टभुजा देवी ती. बाणचक्र शूल घंटा धनुष्य मुसळ शंख आणि त्रिशूळ ऐसे आयुध तियेचे. तिचे करिता ध्यान सर्वज्ञता करी प्रदान ऐसी महत्वपूर्ण तीन रूपे ही दुर्गेची. या तिन्ही रूपांचे अर्चन पद्धती असे भिन्न भिन्न ते नीट समजवण घ्यावे गुरु पासोनिया. ते सर्व सिद्धी साधन प्राकृत ग्रंथी नये म्हणून श्री दुर्गे ते पार्थून गुप्त जाणा ठेवतसे. सांप्रत कली दारुण वर्ते पहा जगी पूर्ण 5,000 वर्षे पूर्ण झाली असती कलीची. ऐसा या कलियुगात देवता भक्तीने प्रसन्न होत म्हणून तंत्र साधन गुप्त ठेविले असे येथे हो. हा अपराध म्हणून प्राप्ती क्षमा देवी लागुण उदार हृदयी ती पूर्ण सारे काही जाणत असे. म्हणून प्रधान रहस्य तैसेची वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य गरज नाही वाचण्याची. 13 अध्यायापर्यंत पठन करावा हा ग्रंथ भक्तिपूर्वक जरी वाचत इच्छा पूर्ण होत असे. दुर्गा सर्व लोकेश्वरी देवा लागी महेश्वरी
जगताची परमेश्वरी प्रसन्न आता व्हावे तू. स्वस्ती. वैकृतिक रहस्यम येथे आपलं संपलेलं आहे. आता आपण बघणार आहोत मूर्ती रहस्य. ओम नंदा भगवती नाम भविष्यात होई निर्माण, तिचे करिता पूजन त्रैलोक्याधीन होतसे. कनन कांती दिव्य मूर्ती सुवर्ण वस्त्र धारण करेती, सुवर्ण प्रभा फाकती ऐसे रूप जियेचे. चार हाती श्री प्रसन्न वदन, अंकुश पाश कमळ शंख सुवर्ण कमळाचे आसन ऐसे रूप जियेचे. देई आनंद भक्ताप्रत म्हणून नंदा नाम घेत, ऐसे पुढे प्रकट होणार आहे देवी ती. या मूर्ती रहस्यात काही गुज ऐसे असत, जे प्रकट करणे प्रस्तुत होणार नाही या ग्रंथी. म्हणून देवीसी प्रार्थून मूर्ती रहस्य ठेवले जाण, ती करुणामयी पूर्ण अंतराते जाणतसे. दुर्गा लक्ष्मी शिवा शांता सरस्वती अपराजिता, पार्वती जगदांबा माता ग्रंथा माझी राही तू. माहेश्वरी परमेश्वरी अखिलेश्वरी निखिलेश्वरी सर्व ईश्वरांची ईश्वरी ग्रंथा माझी राही तू. परब्रह्म परमात्मा चैतन्य विराट स्वरूपात्मा सर्व शक्तींचा मूळ आत्मा ग्रंथा माझी राहे तू. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात अनुवाद हा प्राकृत होई पहा समाप्त दुर्गा देवी कृपेने. शके 1919 ईश्वर नाम संवत्सरास, दत्तावधूत अनुवादास दुर्गा आज्ञा करीतसे. काही ऐसे असती श्लोक जे अश्लाघ्यसाप्रत, देवी क्षमा मागुनी त्या ते वर्जिले असे येथे हो. या कलियुगा भीतरी स्तुती हेची पूजा ईश्वरी, म्हणून ग्रंथातरी आदरे लक्ष ठेवावे. पठन करिता दिव्य ग्रंथ देवी स्वप्नात येत, मार्गदर्शन करीत ऐसा दिव्य ग्रंथ हा. केवळ एक पारायण करावे महानिशी जाण, ऐसे करिता 7 दिन दुर्गा कृपा होतसे. दुर्गा दुर्गा ती हारिणी ऐसे वर्णिले वेद पुराणी, त्या दुर्गे ते स्तवोणी कल्याण करावे आपुले. कुलदेवता आदी दोष ग्रह बाधा पीडा समस्त्य, होई दारिद्र्याचा नाश पठन मात्रे ग्रंथाच्या. होतील सर्व इच्छा पूर्ण योग साधना निर्वाण, समाधीचे साधन तेही दुर्गा दावितसे. भक्ती ज्ञान शांती सामर्थ्याची होय प्राप्ती, सर्व संशय निवृत्ती दुर्गा कृपे होतसे. ही दुर्गेची वाडमय मूर्ती प्रकटली पहा येत प्रती, श्री दत्तजीची आरती करीत राही सर्वदा. असो संपला ग्रंथ दुर्गेची आज्ञा घेत, दत्ता उदूद आपले चित्त देवी चरणी वाहतसे. स्वस्ती श्री दुर्गा सप्तशती तिन्ही लोकी जिची कीर्ती, ती देवी भगवती पाहो तुम्हा आम्हा ते. स्वस्ती मूर्ती रहस्य येथे संपलेला आहे आणि पूर्ण स्वस्ती दुर्गा सप्तशती ग्रंथ इथे पाठ आपला संपलेला आहे. मी देवीकडे एकच प्रार्थना करू इच्छितो की सर्वांना सुखी समाधानी आणि निरोगी ठेवा, आणि आम्हाला हे पठन करताना काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा आणि तुमच्या चरणाशी आम्हाला जागा द्या. देवी माते सर्वांना सुखी समाधानी आणि निरोगी ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना. एवढे बोलून हा व्हिडिओ आपण येथे संपूया आणि भेटूया एक नव्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.